श्री चैतन्य चरितामृत अंत्यलीला अध्याय 6 श्लोक नंबर 151. तर चैतन्य महाप्रभू रघुनाथ दास गोस्वामी यांना भेटतात. तर श्री नित्यानंद प्रभू यांच्या सर्व भक्तांना दही चिडा दिल्यानंतर आणि नंतर दक्षिणा दिल्यानंतर सर्व रघुनाथदास गोस्वामी राघव पंडित यांना म्हणतात की 20 पंच 10 12 10 पंच है मुद्रा देह विचारी यार यत योग्य है. ते नित्यानंद प्रभूंच्या इतर सर्व पार्षदांना पण थोडं दक्षिणा द्यायची इच्छा करतात आणि ते म्हणतात की तुम्ही जसं योग्य समजाल, जसं प्रत्येकाला 5 10 12 15 20 असे जे नाणे आहेत ती दक्षिणा म्हणून द्या. सबलेखा करिया राघव पास दिला यार नामे येतो राघव चिठ्ठी लेखाईला. त्यांनी प्रत्येक व्यक्तीच्या पात्रतेनुसार त्यांना किती दक्षिणा द्यायची त्यानुसार एक लिस्ट बनवली आणि ती राघव पंडित यांच्या जवळ दिली. कोणाला किती दक्षिणा द्यायची, कारण भरपूर जण होते. 100 मुद्रा आर सोना तोला द्वय पांडितेर आगे दिला करिया विनय. नम्रतेने रघुनाथदास यांनी 100 सुवर्णमुद्रा आणि 2 तोळे सोनं हे राघव पंडित यांना दिलं सर्व भक्तांना देण्यासाठी. तारपद धुली लाईया स्वग्रहे आईला नित्यानंद कृपा पाय्या कृतार्थ मानिला. त्यानंतर राघव पंडित यांच्या चरणाची धूळ आपल्या मस्तकावर ठेवून रघुनाथदास गोस्वामी परत घरी आले आणि नित्यानंद प्रभूंची कृपा प्राप्त झाल्यामुळे स्वतःला कृतार्थ समजायला लागले. सई हे ते अभ्यंतरे ना करे न गमन बाहिरे दुर्गा मंडपे याई करे न शयन. घरी आल्यानंतर त्यांनी घरात झोपण्याचं सोडलं आणि प्रत्येक त्या काळात काय असायचं, प्रत्येकाच्या घरी अंगणामध्ये एक दुर्गा मंडप असायचा. आणि हे बंगाल असल्या कारणाने दुर्गा पूजा सगळे करायचं. तर तिथे दुर्गा मंडपातच हे बाहेर झोपायला लागले. ताहा जागी रहे सब रक्षक गण पलाई ते करेन नाना उपाय चिंतन. पण तरी त्याच्या रघुनाथदास यांच्या मागे काही रक्षक ठेवले होते, 4-5 गार्ड. ते मात्र त्यांच्यासोबत सतत त्यांच्यावर निगराणी ठेवायचे. हे न काले गौड देशेर सब भक्तगण प्रभू रे देखी ते नीला चले करीला गमन. तर या चौघांमुळे ते पोहू शकत नव्हते. तेवढ्यात त्यांनी ऐकले की बंगालमधून काही भक्त हे जगन्नाथपुरीला जातात. तान सबार संगे रघुनाथ याईते ना पारे प्रसिद्ध प्रकट संग तब ही धार पडे. त्यांनी बघितले हे जे भक्तगण चालले हे खूप नावाजलेले भक्त आहे महाप्रभूंचे, त्यामुळे यांच्यासोबत जर आपण पळालो तर लगेच आपल्याला पकडतील. आई मत चिंतिते दैवे एक दिने बाहिरे देवी मंडपे करी याचे न शयने दंडचारी रात्री यवे आछे अवशेष यदुनंदन आचार्य तबे करीला प्रवेश. तसा सतत विचार करत असत की कधी आपण इथून सुटका करून घेऊ स्वतःची. तर एक दिवस ते अशा प्रकारे झोपले असताना त्यांच्या घरी जे पुरोहित होते यदुनंदन आचार्य, जे सकाळी म्हणजे रात्र संपायचे ते पूजेसाठी सकाळी आलेत. तर यदुनंदन आचार्य कोण आहे? वसुदेव दत्तेर तेह हय अनुग्रहित
रघुनाथेर गुरु तेहो हय पुरोहित. तर या मुजुमदार घराण्यात ते काय आहेत, पुरोहित म्हणून आहे आणि रघुनाथदास गोस्वामींचे गुरु आहेत. आणि इथे म्हणतात की ॲक्च्युली जरी ते ब्राह्मण कुळातील असेल तरी त्यांनी वासुदेव दत्त यांची कृपा प्राप्त केली, म्हणजे त्यांनी त्यांना आपलं गुरु म्हणून स्वीकारले. अद्वैत आचार्य रतेह शिष्य अंतरंग आचार्य आज्ञा ते माने चैतन्य प्राणधन. आता हे समजणं आवश्यक आहे की महाप्रभूंचे म्हणजे पंचतत्वामध्ये अद्वैत आचार्य जे आहेत यांचे काही शिष्यगण जे आहेत जे अद्वैत आचार्यांना गुरु मानतात पण महाप्रभूंना मानत नाही. महाप्रभूंना श्रीकृष्ण मानत नाही आणि भगवंत मानत नाही. असे काही एक ग्रुप आहे. पण आणि एक चांगला ग्रुप आहे त्यातील हे आहेत यदुनंदन आचार्य, जे अद्वैताचार्यांचे शिष्य आहेत तरी महाप्रभूंचे पण खूप काय म्हणतात त्याला अनुयायी, म्हणजे बेसिकली त्यांना ही हॅज म्हणजे चैतन्य महाप्रभू त्यांचे जीव की प्राण आहे. तर जरी हे ब्राह्मण कुळातील आहे तरी त्यांनी काय केलं आहे, वसुदेव दत्त जे आहेत, वासुदेव दत्त हे जरी ब्राह्मण फॅमिली नसेल तरी पण महान वैष्णव असल्या कारणाने त्यांनी त्यांना आपला गुरु स्वीकारला. रघुनाथ यदुनंदन आचार्यांनी वासुदेव दत्त यांना आपला गुरु स्वीकारला. अंगणे आसिया ते हो यबे दंडाईला रघुनाथ आसी तबे दंडवत कैला. जसे ते अंगणात आले तेव्हा रघुनाथदास गोस्वामी याने त्वरित त्यांना दंडवत दिला. तार एक शिष्य तार ठाकुरेर सेवा करे सेवा छाडियाचे तारे साधी बार तरे. आता यांच्यासोबत एक असिस्टंट होता, ब्राह्मण असिस्टंट, तो त्यांना मदत करायचा, पूजेसाठी सामग्री जमा करा हे करू. पण त्याने काय केलं, कसं तरी त्याने आपली सेवा सोडून तो पळून गेला. आता यदुनंदन आचार्य हे सांगतात रघुनाथदास गोस्वामींना की जाऊन तुम्ही त्या माझ्या शिष्याला बोलून आणा, त्याला परत त्याच्या सेवेमध्ये परत करा, त्याला जे काय करायचं असेल म्हणजे पगार वाढ के वॉट एव्हर. रघुनाथ कहे तारे करह साधन सेवा ये न करे आर नाही क ब्राह्मण. तर ते म्हणतात यदुनंदन आचार्य की कृपा करून त्याला त्याची सेवा सुरू करायला त्याला निवेदन करा, कारण ब्राह्मण त्याच्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही, आहे की नाही. त्याची काही दुसरी सेवा करू शकणार नाही, तो फक्त पूजा अर्चा. एत कही रघुनाथे लाइया चलिला रक्षक सब शेष रात्रे निद्राय पडिला. तर आता गुरूंची आज्ञा आहे त्यामुळे तर लगेच निघाले. आणि तेव्हा काय होतं, सगळे रक्षक झोपले होते. आचार्य घर इहार पूर्व दिशा ते कही ते सुनिते दुहे चले से पथे. तर रघुनाथदास यांच्या घराच्या पूर्वेकडे यदुनंदन आचार्यांचं घर होतं. तर हे दोघंही गुरुवार शिष्य घराकडे निघाले. अर्धपथे रघुनाथ कहे गुरुर चरणे आम्ही सेई विप्रेश साधी पाठाई तो मास्ताने. तर मध्ये रस्त्यात रघुनाथ म्हणतात की अरे तुम्ही कशाला तसदी घेता, तुम्ही घरी जा, मी त्या ब्राह्मणाला शोधून आणतो आणि तुमच्या घरी पाठवतो. तुम्ही सुखे घरे याहा मोरे आज्ञा है ऐच्छले आज्ञा मागी करीला निश्चय. ते म्हणाले तुम्ही शांतीने घरी जा, आराम करा, मला आज्ञा द्या. ही आज्ञा मिळून त्यांनी काय केलं, तिथून पळ काढला. सेवक रक्षक आर केह नाही संगे पलाईता आमारे भाल ऐत प्रसंगे. तर रघुनाथदास विचार करायला लागले की आता ही खूप मोठी संधी आहे, चांगली संधी आहे इथून पळायची, कारण आता कोणीच माझ्याकडे सोबत सेवक नाही ना, रक्षक नाही, म्हणजे गार्ड पण नाही आणि सेवक पण नाही, कोणीच नाही. एत चिंती पूर्व मुखे करीला गमन उलटिया चाहे पाछे नाही कोण जन. असा विचार करत ते त्वरित पूर्व दिशेला पळायला लागले.
कधी कधी ते मागे वळून बघायचे की कोणी माझ्या मागे येतं का, पण कोणी न बघता ते त्वरित निघायला लागले. श्री चैतन्य नित्यानंद चरण चिंतिया, पथ छाडी उपपथे याये न धाइया. एकमेव त्यांचं चिंतन काय होतं? महाप्रभूंचे चरण कमल आणि महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू यांचे चरण चिंतिया. योग तो राजमार्ग सोडून, मेन जो लोक जे जातात त्याच्याकडून तो मार्ग सोडून उपपथे म्हणजे ज्या मार्गाने जास्त लोक जात नाही तो मार्ग त्यांनी पत्करला आणि धावत निघाले. ग्रामे ग्रामे पथ छाडी याये वने वने, काय मनोवाक्य चिंते चैतन्य चरणे. गावात एका गाव सोडून दुसऱ्या गाव, अशा गावागावातून ते पळायला लागले. गावागावातील जो मेन मार्ग सोडून जंगलातून पळायला लागला आणि पळता पळता सतत त्यांचं हृदय काय करत होतं? काय मनोवाक्य चिंते. संपूर्णतः ते श्री चैतन्य महाप्रभूंचे चरण चिंता करत, चिंतन करत होते. कधी मला ते प्राप्त होते. त्याला म्हणतात व्यवसायात्मिका बुद्धी. आपले श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की मय्यर्पित मनोबुद्धीर माम अनुस्मर युद्धच. आपले मन आणि बुद्धी मला अर्पित करत तुझं युद्ध कर, पण माझं चिंतन कर, माझं चिंतन करत युद्ध कर. पंचदश कोश पथ चली गेला एक दिने, संध्याकाले राहिला एक गोपेर बाथाने. तर पहिल्या दिवशी ते 30 मैल चालले. 30 मैल म्हणजे किती झाले? 45 किलोमीटर जवळपास. आणि संध्याकाळी मात्र ते एका गोपालाच्या गोशाळेमध्ये झोपायला थांबले. उपवासी देखी गोप दुग्ध आणि दिला, सई दुग्ध पान करी पडिया राहिला. तर त्यांनी बघितलं की, गवळीने बघितलं की अरे हा यांनी काही खाल्लं नाही, त्यामुळे त्यांना थोडं दूध दिलं. दूध पिऊन रघुनाथदास रात्री झोपले. एथा तारस सेवक रक्षक तारे ना देखिया, तार गुरु पासे वार्ता पुछिलो न गिया. इकडे घरी सेवक जागृत झाले. त्यांना समजलं की अरे रघुनाथदास पळाला, म्हणून ते त्वरित यदुनंदन आचार्यांच्या घरी आले. तेह कहे आज्ञा मागी गेला निज घर, पलाईला रघुनाथ उठिला कोलाहल. यदुनंदन आचार्य म्हणाले ते माझी आज्ञा घेऊन ते कधीच घरी गेले. तेव्हा यांना माहीत पडलं की रघुनाथ पळाला. त्यामुळे सगळीकडे खळबळ माजली. तार पिता कहे गवडेर सब भक्तगण, प्रभू स्थाने नीलाचले करीला गमन. तर आता गावांमध्ये पूर्वी सगळी माहिती निघायची, कारण सगळे कीर्तन करत चालले ना. हे महाप्रभूंचे जे पार्षद आहे ते हरिनाम घेत घेत जातात आहे. त्यांना माहीत आहे की हे चालले नीलाचल. त्याच्यात रघुनाथदास यांच्या पित्यांना माहीत होतं की एक ग्रुप आताच गेला तो जगन्नाथपुरीला. सई संगे रघुनाथ गेला पलाइया, 10 जन यहाँ तारे आनह धरिया. तर त्वरित त्यांना गाठा. मध्येच रस्त्यात बहुतेक रघुनाथदास पण त्यांच्यातच असेल, त्यांच्यासोबतच सोबत. त्याला पकडून इकडे आणा. शिवानंदे पत्री दिला विनय करिया, आमार पुत्रे ते तुम्ही दिवा बाहू दिया. आणि त्यांनी एक पत्र पण लिहिलं शिवानंद सेन त्या नावाने की कृपा करून माझा मुलगा मला परत करा. झाकरा पर्यंत गेला सई 10 जने, झाकरा ते पायीला गिया वैष्णवे गणे. ते 10 जण पळत गेले आणि त्यांनी या ग्रुपला झाकरा या गावात पकडलं. पत्री दिया शिवानंदे वार्ता पुछिला, शिवानंद कहे तेह एथा ना आईला. त्यांनी पत्र दिलं शिवानंद सेनला आणि म्हटलं की कुठे रघुनाथ. शिवानंद म्हणाला तो इथे आला नाही.
बाहुदिया सै दश जन आईला घर, दार माता पिता हैला चिंतित अंतर. घरी येऊन त्यांनी ही बातमी सांगितल्यानंतर रघुनाथांचे माता पिता खूप चिंतित झाले. एकुलता एक मुलगा पळून गेला घरून. एथा रघुनाथ दास प्रभाते उठिया, पूर्वमुख छाडी चले दक्षिणमुख हैया. सकाळी रघुनाथदास उठले आणि पूर्व दिशा सोडून आता पुढे दक्षिणेकडे जायला निघाले. छत्र भोग पार हैया छाडिया सराण, कुग्राम दिया दिया करीला प्रयाण. चालता चालता त्यांनी छत्रभोग हे गाव क्रॉस केलं, पण तिथूनही त्यांनी मेन हायवेने न जाता गावातून जाण्याचा मार्ग पत्करला. भक्षण अपेक्षा नाही. आता हा हे नवीन ट्यून चांगले मी ऐकले गौरांकडून. भक्षण अपेक्षा नाही समस्त दिवस गमन, क्षुधा नाही बाधे चैतन्य चरण प्राप्ते मन. काय हे? भक्षण अपेक्षा नाही समस्त दिवस गमन, क्षुधा नाही बाधे चैतन्य चरण प्राप्ते मन. तर संपूर्ण ह्या जो त्यांचा प्रवास आहे त्यात खाणं पिणं याचं कुठल्याच प्रकारचं त्यांनी चिंता नव्हती. क्षुधा नाही बाधे, भूक वगैरे त्यांना वाटत लागत नव्हती, कारण चैतन्य चरण प्राप्ते मन. त्यांचं मन पूर्ण फिक्स कुठे होतं? कधी मला चैतन्य चरण प्राप्त होतं. तर ॲक्च्युली आपण म्हणतो की जीवनामध्ये जे जे काय इव्हन भौतिकवादी लोक पण बघितले मी. जसं कालच मी आता मी वृंदावनहून आलो, मला एक व्यक्ती भेटला. तो इमिटेशन ज्वेलरी करतात. तर तो 15 ते 10 दिवस महिन्यातून काय करतो, पूर्ण भारत भ्रमण करतात ते ऑर्डरसाठी. कठीण प्रवास असतो, कारण रात्री कधी कधी 4ला एका ठिकाणी उतरायचं असतं, तर तो रात्रभर झोपू नये. जर झोपला तर समोरतात, त्यामुळे झोप नाही. विविध ठिकाणी हॉटेलमध्ये खाणे. आलं लक्षात? म्हटलं हे कसं काय म्हणजे एवढं सगळं तुमचं? त्यामुळे कधी कधी मी जेवत पण नाही, कारण ते माहीत आहे की खराब वगैरे. म्हणजे एवढा सगळा खटाटो का बरं? 3-4 वर्ष झाले तो म्हणतो मी करतो आहे. म्हणून महाराज पैसा पैसा जब आता है, पैसा जितना आया ना कम रहता है. आलं लक्षात? म्हणजे बेसिकली सांगायचं होतं ते मन जे आहे ते एकदा का त्याच्यात लागलं की कधी हे प्राप्त होईल मला, त्यासाठी क्षुधा वगैरे नाही आवड. म्हणून मी कधी जेवतो, कधी नाही जेवत, कधी ज्यूस पितो. आणि एवढा प्रवास करत आहोत सतत. म्हणजे तुम्ही नाईटमध्ये प्रवास असतो त्याचा, ट्रेनमध्ये असतो. ते इव्हन भौतिकवादी लोक पण असे आहेत की ज्यांनी एक व्यवसायात्मिका बुद्धी, म्हणजे एक फोकस्ड माइंड कुठेतरी आपलं निर्धार केला तरी आपले हे जे शारीरिक गरजा त्याच्यावर तो मात करू शकतो. तर इथे विचार करा की ॲक्च्युली आपल्याला शारीरिक ज्या गरजा आहेत त्या आपण जेव्हा आत्म्याच्या स्तरावर आलो आहोत तर त्याचे काही भासणार नाही. आपण सध्या आपल्याला तो अनुभव नाही आहे, पण एकदा का आत्म्याच्या स्तरावर आलं तर या गरजा आपल्याला कधीच म्हणजे भासणार नाही, कधी सतवणार नाही. कारण त्या काय, जसं आपण कार आणि ड्रायव्हरचं बघतो आहे. आलं लक्षात? कारची गरजा वेगळ्या, ड्रायव्हरच्या गरजा वेगळ्या. त्याचप्रमाणे आत्म्याच्या गरजा वेगळ्या आहेत आणि या शरीराच्या गरजा वेगळ्या. आपण काय सनातन काळापासून म्हणजे बेसिकली या शरीराच्या गरजाच आपण समजलं की आपल्या गरजा आहेत, आणि ॲक्च्युअल ज्या आपल्या गरजा आहेत त्या आपल्याला माहितीच नव्हत्या. त्यामुळे आपण त्रस्त आहोत. पण आता माहीत पडलं की श्रीकृष्ण चरण यातून अशा प्रकारचा अमृत म्हणजे बेसिकली तो कनेक्शन, जसं आपण स्विचमध्ये टाकतो काय होईल, करंट येईल ना, त्याच प्रकारे जे काही आपलं जे आपल्या अस्तित्वामध्ये जे काय सुख आहे, आनंद आहे, तो सच्चिदानंद विग्रह यांच्या संपर्कातच प्राप्त होईल त्या अंशाला, आपल्या आत्म्याला. त्यामुळे
फक्त चिंतन, श्रीकृष्णांचं चिंतन हे श्रीकृष्णांची भेट याच्यासारखं आहे. काय? फक्त चिंतन आपण जे करतो, कारण श्रीकृष्ण काय आहेत? ॲब्सोल्यूट आहे, परमसत्य आहे. त्यांचं रूप, नाम, लीला या सगळ्या काय आहेत? अभिन्न आहेत. तर त्यांचं चिंतन आणि त्यांच्याशी भेट हे काय सेम आहे. तर जेवढं काय म्हणतात त्याला, फिक्स्ड आपला निर्धार असेल, जेव्हा कॉन्सन्ट्रेटेड चिंतन असेल आपलं, तेवढं आपल्याला काय, आपल्याला शारीरिक आपण डिटॅच होत्या शरीरा, भौतिक शरीराशी आपण काय हो, विभक्त हो, बेसिकली भासणार नाही. जसं एखादं तुम्हाला एक्झाम वगैरे असेल, तेव्हा आता आहेत 4-5 तास आहेत आणि एक्झाम आहे तर 12वी किंवा 10वी, तेव्हा तुम्ही भरपूर दिलं. आता ते नंतर करू आपण, आता पहिले पेपर महत्त्व. आता लक्षात, तर काही प्रायोरिटी आपण दिल्या ज्या आपल्याला जीवनावश्यक वाटतील की नाही, ह्या खूप महत्त्वाच्या. त्यासाठी आपण कितीही तपश्चर्या करायसाठी तयार राहू. जसं आपण त्या व्यक्तीचं बघितलं, त्याला भविष्यात पैसा जास्त पाहिजे, त्यामुळे तो हे कष्ट घेतो आहे. सिमिलरली आध्यात्मिक एक यश प्राप्त करायचं ना, चैतन्य महाप्रभूंचं चरण प्राप्त करायचं म्हणून रात्रंदिवस हे काय करतात, 30-30 मैल रोज चालतात आहे. आणि खाण्याची हे नाही, शुद्ध नाही आहे. भूक लागली आहे, तहान लागली आहे, सतत चालू आहे. पण हॅपी, कारण काय, ते यश, जसं 10वी 12वी किंवा एखादा इंटरव्ह्यू द्यायचा आहे त्यासारखं. तो ओनली काय आपल्याला राहायला पाहिजे, प्रायोरिटी, प्राधान्य कशाला देतो. त्या प्राधान्यावर आपण, कोणी लोक काहीही करू शकतात, गड पण चढू शकतात. कसं एक कथा येते की एक मुस्लिम याच्यात काळामध्ये एक आपलं अकबर बिरबलची कथा आहे की एक म्हणतात की अरे इतकी थंडी पडते त्या काळात की ते म्हणतात की या थंडीमध्ये कोणीच राहू शकणार नाही. अकबर बिरबल म्हणतात असं नाही आहे, ज्याला गरज आहे ना तो जिवंत राहू शकतो. तो म्हणतो मी मानत नाही हे. तर ठीक आहे, तर ते अनाऊन्स करतात की या थंडीमध्ये कोणी पण गंगेमध्ये एवढा गळ्यामध्ये पाणी असं रात्रभर राहील, त्याला आम्ही एवढं बक्षीस देऊ, जे 1000 लाख सुवर्णमुद्रा देऊ. तर त्यात एक गरीब व्यक्ती असतो, म्हणतो त्याला खूप करत असतं जे काय असेल, तो म्हणतो काही आपल्याला मरणे भाग आहे, त्याच्यामुळे हे करू आपण. तो जातो, सांगतो मी करेल. तर हा रात्रभर रात्रभर जिवंत राहतो. ॲक्च्युली कडाक्याची थंडी असते. तर सकाळी ते विचारतात, अरे तू कसं काय जिवंत राहिला? तर काही नाही, मी दूर एक तुमच्या महलावर ना एक कंदील बघितला, तो जळत दिसला, पण मी त्याच्याकडनं मी काय घेत होतो, ऊर्जा घेतो. देन नेक्स्ट ते बिरबलची खिचडीचा हे आहे तो, तर त्याचा हाफ पार्ट आपण घेतला. पॉईंट काय आहे, फोकस. तर म्हणजे ठीक आहे, ते फोकस काय काय ॲक्च्युली ती आहे ना दीप, तो आहे तो जळतो आहे, त्याच्यातून घेणे. आणि माझी काय प्रायोरिटी की मला पाहिजे धन. सिमिलरली आपल्याला हे कन्फर्म झालं की या जीवनातील जी संपत्ती आहे ती एनिवे आपल्याकडनं जाणार आहे की नाही. मृत्यूसमयी किती करोडपती अब्जपती असेल तर त्या पैसा काहीच कामाचा नाही तो, हे की नाही. म्हणून कुठली संपत्ती महत्त्वाची आहे जी सतत आपल्याकडे राहील, हा समजा आपल्याला ही प्राधान्यता देण्यात आली, समजली, तर आपण जास्तीत जास्त वेळ जो आहे तो ती संपत्ती प्राप्त करण्यासाठी हे की नाही, जी आपल्याकडनं कधीच कोणी हिरावून घेणार नाही, इव्हन मृत्यू पण नाही, हो की नाही. सिमिलरली आता इथे डायरेक्ट महाप्रभू इथे आलेले आणि त्यांचा सहवास याच्यासाठी त्यांनी रघुनाथदास जात होते. कभू चर्वण कभू रंधन कभू दुग्धपान
यबेयई मिलेत आहे राखे निज प्राण. तर कधी काही धान्य खायचे, कधी स्वयंपाक करायचे आणि खायचे, कधी कधी फक्त दूध पिऊन ते जे काय मिळेल ते खाऊन ते फक्त जगन्नाथपुरीला जायचं. हे त्यांचा एक मेन एम करून त्यात पडत जातं. 12 दिने चली गेला श्री पुरुषोत्तम पथे दिन दिन पथे 3 दिन मात्र करीला भोजन. तर पुरुषोत्तम क्षेत्र जगन्नाथपुरीला पोचायला त्यांना 12 दिवस लागले, त्यात फक्त ते 3 दिवस जेवले. स्वरूपादी सह गोसाई आछेन वसिया हेन काले रघुनाथ मिलल आसिया. जेव्हा रघुनाथदास महाप्रभूंना भेटले तेव्हा महाप्रभू आपल्या सर्व पार्षदांसोबत कृष्णकथा करत होते. त्यात सर्व दामोदर गोस्वामी पण होते. अंगने ते दुरेन रही करेन प्रणिपात मुकुंद दत्त कहे आई आईला रघुनाथ. दूरूनच त्यांनी महाप्रभूंना दंडवत केला. तेव्हा मुकुंद दत्त म्हणाले की रघुनाथ, हा रघुनाथ आलेला आहे. प्रभू कहे न आईस ते हो धरिला चरण उठी प्रभू कृपाय तारे कैला आलिंगन. महाप्रभूंनी बघितलं की अरे हा चरण स्पर्श करतोय, तेव्हा लगेच महाप्रभूंनी त्याला आलिंगन दिलं. तर ॲक्च्युली ही खूप मोठी कृपा आहे. महाप्रभू आलिंगन देतात. स्वरूपादी सब भक्तेर चरण वंदिला प्रभू कृपा देखी सबे आलिंगन कैला. तर रघुनाथदास यांनी इतरांचे पण चरण स्पर्श केले, पण ते सगळ्यांनी बघितलं की अरे महाप्रभूंनी यांना एवढी कृपा दिली, म्हणून त्यांनी पण सगळ्यांनी त्यांना आलिंगन दिलं. प्रभू कहे कृष्ण कृपा बलिष्ठ सभा है ते तोमारे काढीला विषय विष्ठागर्त हैल ते. महाप्रभू म्हणतात, हा पॉवरफुल वर्स आहे, श्लोक, की श्रीकृष्ण कृपा ही सगळ्यांपेक्षा मोठी आहे. सगळ्या गोष्टींपेक्षा मोठी काय? सगळ्यात मोठी कृपा कृष्ण कृपा. ज्या कृपेने काय केलेलं कृष्णाने, तोमारे काढीला विषय विष्ठा करते है ते, की भौतिकवादी जो जीवन जे आहे हे कशाप्रमाणे एखादा एक जसा खड्डा आहे की त्यात लोक विष्ठा करतात. तो ओव्हरऑल प्रभुपाद तात्पर्य लिहितात कशा प्रकारे जे कर्मी आहे, जो बेसिकली निसर्गाचा नियम काय आहे, प्रत्येकाला आपल्या कर्माचं फळ भोगायचं असतं. तर त्याच्या कर्मानुसार त्याला त्याच्या स्टँडर्डचं एक आयुष्य मिळतं. पण श्रीकृष्णांच्या ही कृपा इतकी पॉवरफुल आहे की त्याच्या सर्व प्रकारचे जे कर्म आहेत श्रीकृष्ण नष्ट करू शकतात. म्हणून महाप्रभू इथे श्रीकृष्णांची जी कृपा आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करतात आणि म्हणतात की रघुनाथ दास गोस्वामींच्या जीवनामध्ये ही जी ते भौतिक जीवनाला जे बाध्य होते, त्याचे पिता माता सेवक एवढं ऐश्वर्य, हे काय त्यांना खूप मोठं एक बांधिलकी होती. आणि हे आयुष्य महाप्रभू काय म्हणतात आहे की एखाद्या एक खड्ड्यासारखं आहे की ज्यात लोक विष्ठा करतात. तर महाप्रभू म्हणतात की जे भौतिकवादी लोक यांची तुलना ते करतात की एखाद्या विष्ठेमध्ये एखादा कृमी म्हणजे एक कीटक राहणार असेल त्याच्यासारखं करतात. की तर हे बेसिकली आपण काय म्हणतो आहे की ज्यांनी व्रत म्हणजे की कम्फर्टेबल लाईफ जगणे, हे त्यांचं जे व्रत ज्यांनी घेतलं आहे. तर आपण थोडं बॅक जाऊ की भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात की कम्प्लीट भौतिक जगत एक काय टॉयलेट आहे, की इव्हन
म्हणजे आपण बघू परीक्षित महाराज आणि इव्हन युधिष्ठिर महाराजांपर्यंत सर्व आपले देवतागण इथे यायचे. काय येते? कारण द्वापर युगापर्यंत श्रीकृष्ण स्वतः इथे होते. तर श्रीकृष्णाच्या भेटीसाठी यायचे. जेव्हा कलियुग स्टार्ट झाला, आता बघतो कोणी देवताकडे येत नाही. कारण तसं आता बघू की एखादी समजा आता वेगवेगळ्या ठिकाणी हे होत आहे, काय म्हणतात त्याला, स्काय स्क्रॅपर्स होतात, हे बिल्डर्स ते बिल्डर्स. तर ज्या चांगल्या प्रांतात असेल तर लोक तिथे जातात, हे की नाही, बघते. कोणी म्हणेल की कोणी बिल्डर म्हणेल की मी एखाद्या मोठ्या नाला जो आहे, आता बांद्राचा त्याच्या बाजूलाच मी एक थोडी बिल्डिंग बांधतो. तर कोणी जाणार का तिथे? फर्स्ट थिंग की अरे क्लिनलीनेस काय. तर स्टँडर्ड जे यांचे आहेत देवतांचे एकदम हाय असतात. आणि त्या काळात तर इव्हन राजऋषी असल्या कारणाने युधिष्ठिर महाराजांचं निमंत्रण आहे म्हणून देवताकडं स्वतः यायचे. आता कोणी निमंत्रण दिलं तर येत नाहीत सिमिलरली. तर त्यामुळे इथे लाईक बेसिकली कलियुगामध्ये प्रत्येकाचं जीवनाचं ध्येय विसरलेलं आहे लोक. टेम्पररी जी लाईफ आहे त्याचं कम्फर्ट लेवल वाढवत राहणे, बस हे ध्येय राहिलं. ह्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा पण मृत्यू हा सगळ्यांना अटळ आहे, त्याच्यानंतर काय हे सगळं विसरलं. म्हणून महाप्रभू इथे त्याच्यावर भर देतात की ज्याला हे ध्येय मिळतं त्याला काय समजायचं, कृष्ण कृपा प्राप्त झाली, की हे जग नाही, म्हणजे हे ओव्हरऑल लाईफ नाही आहे. ह्याच्यातून बाहेर निघणे आणि आपली स्वरूप स्थिती प्राप्त करणे हे आहे ॲक्च्युअल जीवन. हे ज्याला माहीत पडलं त्याला काय मिळाले, कृष्ण कृपा प्राप्त झाली. आणि ही आपण बघतो किती जणांना ॲक्च्युली विचारतो, म्हणजे करोडो अब्जो लोकांमध्ये कितपत लोकांना ॲक्च्युली माहीत नाही. म्हणून ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव. तर खूप भाग्यवान व्यक्ती समजावा की ज्याला ॲक्च्युली हे मिळालेलं आहे. म्हणून लिहितात की रघुनाथदास यांचं हे एवढे श्रीमंत घराण्यातले होते. त्यांची जी पत्नी इतकी सुंदर होती आणि ते अनेक सेवक होते त्यांच्या. पण महाप्रभू काय म्हणतात आहे, या पूर्ण ऐश्वर्याला म्हणतात आहे की एक खड्डा आहे ज्याचं स्टूल, ज्याच्यात विष्ठा पास करतात. कॅन यू इमॅजिन? कोणी म्हणेल की पागलपणा आहे. पण वस्तुस्थिती कलियुगात असल्या कारणाने जे ॲक्च्युअल नॉलेज नाही आहे माहीत. इतर युगामध्ये लोकांना माहीत होतं धर्मार्थ काम मोक्ष किंवा ब्रह्मचर्य वानप्रस्थ ग्रहस्थ वानप्रस्थ संन्यास आणि म्हणजे जीवनाच्या एंडमध्ये काय करायचं आहे हे सगळ्यांना माहीत होतं. पण कलियुगात सगळे गुल झालेलं आहे त्याला. म्हणून महाप्रभू इथे सांगतात की म्हणजे हे जी कम्फर्टेबल लाईफ आणि फॅमिली अटॅचमेंट याच्यासाठी ते म्हणतात की ही पोझिशन कशी आहे, विष्ठेतील एखाद्या कृमीसारखे. रघुनाथ मने कहे कृष्ण नाही जानी, तव कृपा काढीला आई आम्ही मानी. रघुनाथदास म्हणतात की मला कृष्ण कोणा माहीत नाही, तुमची कृपा जी आहे त्या कृपेने मी या भौतिक जंजालातून बाहेर निघालो. प्रभू कहे न तोमार पिता, ज्येष्ठा दुई जने, चक्रवर्ती संबंधे हाम आजा करी माने. महाप्रभू म्हणतात की तुमचे जे वडील आणि तुमचे काका आहेत हे दोन्ही माझ्या आजोबांच्या संपर्कात होते. ते दोघं एकमेकांना ओळखत होते, त्यामुळे मी त्यांना माझे आजोबाच समजतो. तर नीलांबर चक्रवर्ती आपल्याला माहीत आहे कोण आहेत, महाप्रभूंचे ग्रँडफादर आजोबा आहेत. आणि हे जे मुजुमदार फॅमिली जी आहे रघुनाथ दास यांचे जे हिरण्य मुजुमदार, हे त्यांना काय म्हणायचे, दादा चक्रवर्ती म्हणजे मोठा भाऊ समजायचे. म्हणून महाप्रभू म्हणतात की आपापल्या फॅमिलीमध्ये जे आहेत काका वगैरे यांच्याशी जोक करणे चालतं, हे की नाही. जो नातू आहे तो आपल्या आजोबांशी
चेष्टा करू शकतो, म्हणजे असं जोक करू शकतो. म्हणून म्हणतात ते चक्रवर्तीर दुहे हय भ्रातृरूपदास, अतएव तारे आम्ही करी उपहास. म्हणून मी अशा प्रकारचा काय म्हणतात त्याला जोक करू शकतो. आता काय म्हणतात ते डायरेक्टलीच सांगतात आहे, तुम्हार बाप्य ज्येष्ठा विषय विष्ठा करते र किडा, सुख करी माने विषय विषेर महापीडा. ते म्हणतात की प्रिय रघुनाथ, तुझे वडील आणि तुझे काका जे आहेत हे ॲक्च्युली या भौतिक आनंदाच्या ज्या प्रयत्नामध्ये जे अशा खड्ड्यात पडलेले आहे की त्यात विष्ठेच्या एखाद्या किड्याप्रमाणे, विष्ठेर किडा, विष्ठा गर्तेर किडा. कारण काय, त्यांनी समजलं आहे की हे भौतिक सुख जे आहेत हे त्यांनी एक भौतिक ॲक्च्युली भौतिकताच, म्हणजे हे याला हे भौतिक बांधिलकी, याला काय समजायला पाहिजे, एक रोग, भवरोग म्हणतात त्याला. भवरोग आपण ऐकलं की नाही, हा रोग तो रोग. म्हणून भवरोग म्हणजे काय, तर हा प्रारब्ध, भौतिकता ही एखाद्या रोगासारखी आहे. ती त्यांनी काय समजलं आहे, सुख. त्यामुळे त्यांनी ते बरोबर देतात की प्रत्येक व्यक्ती हा भौतिक सुखाला आसक्त असतो. जरी त्याची जी सिच्युएशन इतकी काय म्हणतात त्याला हलाखीची असते, तरी तो काय समजतो, आय एम हॅपी. ते म्हणतात, म्हणून ते गाणं ना, दुनिया में कितने गम है मेरा गम इतना, काय असं काय, म्हणजे ते गाणं असं वाटतं की दुनिया म्हणजे माझ्यापेक्षा भरपूर दुःखी आहे, तर माझा गम काहीच नाही आहे. तर हे लिहिणारे कोण आहेत की ज्यांनी म्हटलं की ओके आहेत. म्हणून प्रॉपर लिहितात की कुठल्याही सिच्युएशनमध्ये, कंडेम सिच्युएशनमध्ये लोक म्हणतात आम्ही हॅपी. ते म्हणतात की ही जी इंद्रिय विषय तृप्ती इतकी फोर्सफुल, पॉवरफुल आहे की त्याला व्यक्ती सोडूच शकत नाही. जसं आपण म्हटलं ना की जसं त्या व्यक्तीला 25, तो म्हणजे 21 ते 25 4 वर्ष तो करतायत, दर महिन्याला 10 दिवस तो फिरती करतो, आणि त्याचं वेट वाढलेलं आहे. तो 25चा वाटत नाही, 35चा वाटतं, पण तो काय म्हणतो, हॅपी आहे. तर एखाद्या आत्मसाक्षात्कारी व्यक्तीच्या दृष्टीने अशा प्रकारचं जीवन कसं आहे, तुच्छ वाट आहे. पण तरी भौतिकवादी व्यक्ती या अशा जीवनामध्ये त्याला काहीच प्रॉब्लेम नाही राहील. मी ॲक्च्युली जस्ट एक सर्वे म्हणून एकाला विचारलं होतं, तर त्या खूप पूर्वी 2005-6 मध्ये पवई ते ठाणे हा जो रस्ता होता ना, खूप म्हणजे काहीच नव्हता रस्ता, तुम्हाला आठवत असतं. अशा प्रकारचं ट्रॅफिक जाम असायचा, 2-2.5 तास लागायचे व्यक्तीला, कार अशी जायची, जाणे आणि येणे दोन्ही आहे. ते एका व्यक्तीला मी विचारलं की अरे रोज तुम जातं, आणि तर मी कृष्णकृपाने जवळच आपला बेस होता त्यामुळे 5 मिनटात मी पोचून जातो. म्हटलं खूप तपश्चर्या आहे ना. त्याला विचारलं मी, 2.5 घंटा जाणार 2.5 घंटा आना, एवढं कार्बन मोनोऑक्साइड सगळं. अरे नहीं, मैं गाने लगा देता हूँ अपना, पता भी नहीं चलता था. तर म्हणून नाही, रोज काही प्रॉब्लेम नाही. आणि असं भयानक ती ट्रॅफिक होती तेव्हा, कारण तो पूल नव्हता झाला वगैरे, आणि ते उलटं ते रस्त्याचं काम चाललं होतं, त्यामुळे भयानक ट्रॅफिक असायचं. सगळे दोन्ही ट्रॅफिक एका रोडवर होतं. तो बघूनच एक चक्कर यायची मला. बेसिकली सांगण्याचा उद्देश की हेफ्टी अमाऊंट कमवत होतात हे लाईफ. तो म्हणतो सांगण्याचा अर्थ की एका भक्ताला मी सांगितलं, पण तो म्हणाला की हे असेल तर मी जॉब सोडून देतो, दुसरा जॉब पकडतो. ट्रॅफिक हे काय म्हणतात त्याला, या निशा सर्वभूताना तस्याम जागृत संयमी
या निशा पश्यतो मुने, की जे भौतिकवादी आणि आध्यात्मिक लाईफमध्ये सगळ्यांचे जे काय असतात, दोघंही एकमेकांना पागल म्हणतात. भौतिकवादी म्हणतात तुम्ही पागल आहे, आणि हे म्हणतात तुम्ही पागल आहे. तर कृष्ण सांगतात आहे या निशा सर्व भूताना, म्हणजे सगळ्यांसाठी रात्र आहे, ती आध्यात्मिकता तो व्यक्ती आहे त्याच्यासाठी दिवस आहे. आणि तस्याम जागृती संयमी शानिशा पश्यतो मुने. सगळे जेव्हा उठतात तेव्हा आत्मसाक्षात्कार झोपतात. त्यांच्यासाठी जेव्हा सगळ्यांसाठी जी रात्र आहे ती याच्यासाठी दिवस, त्यांच्यासाठी दिवस ती ह्याची रात्र. तर हे सतत चालू राहील. ओनली म्हटलं ना प्रायोरिटी चेंज. तर प्रायोरिटी कधी चेंज होणार, जेव्हा व्यक्ती फ्रस्ट्रेट होईल. केव्हा फ्रस्ट्रेट होतो व्यक्ती, जेव्हा ज्यांच्यासाठी तो जे सगळं करताय ते त्याला भाव देणार नाही, त्याला तिरस्कृत करतील, तेव्हा तो जागृत होईल की हे मी कशासाठी. याचं आत्मसाक्षात्कार आर्तो अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानीच्या भरदर्शवा. हे 4 लोक भगवंतांकडे येतात, आहे की नाही. त्यातलं ते मॅक्सिमम लोक काय असतात, आर्तो अर्थार्थी. जिज्ञासू आणि ज्ञानी हे खूप कमी असतात, आहे की नाही. की काय आहे, कुठे आहे भगवान वगैरे, हे जन्मता भरपूर कमी असतात. पण जास्तीत जास्त लोक करतात आर्तो आणि अर्थार्थी. त्यातल्या त्यात अर्थार्थी असते मॅक्सिमम. आर्तो म्हणजे हे आर्तो आणि अर्थार्थी इक्वली असतात. तर आर्तो म्हणजे काय, पीडित लोक. पीडित म्हणजे फ्रस्ट्रेटेड लोक. तर जीवनात जेव्हा आणि ॲक्च्युली जीवनाची रीत आहे की ज्याला तुम्ही जास्त म्हणजे ज्याला तुम्ही घडवाल तो तुम्हाला काय म्हणतात त्याला जुमानणार नाही. हे काय हे ॲक्च्युली भौतिक का सांगा, हे जस्ट मी विचारतो तुम्हाला, हे काय असेल बरं, का असावं असं. हे तर अन्याय आहे ना, जनरली असंच होतं. का कारण काय असेल प्रायोरिटी त्यांच्या वेगळ्या होतात ना. तसं आता उदाहरणार्थ की एक नवीन जोडपा, त्याला मुलगा होतो, त्याला एकदम असा जोडपा असेल. त्याचा जेव्हा मुलगा होईल तेव्हा ज्यांनी त्याला जोपासलं त्याच्याकडे लक्ष देणे, पण तो सेम त्याचा जो प्रेमभाव आहे तो त्याच्याकडे जाईल, त्याच्या अपत्याकडे जाईल, आणि ज्यांनी केलं तो विसरतो. वाय? हो ना. काय मी ते याचं कारण काय असेल, मी याच्यातून जस्ट आपण जेवढं भरपूर ऐकतोय, चर्चा करतोय, वाचतोय, काय केलेलं आहे आपण. कारण प्रत्येक व्यक्तीने आपणही काय केलेलं आहे, ज्यांनी आपलं पोषण केलेलं आहे त्यांना सोडून इकडे आलेलं आहे. काय केलेलं आहे, अजूनही देतात आहे ते, पण त्यांच्याकडे लक्ष देत नाही. तर मूळचा आपण जेव्हा विमुख झालो भगवंतांकडनं आणि इकडे आलेलो आहे, सेम ते काय म्हणतात, ॲज यू सो शॅल यू रीप. जे तुम्ही रोप मीन बीज जे घालाल तेच येणार ना. तर आपण आपली मूळ आपली हे आहेत भगवंत धामातून आपण भगवंतांना सोडून आलेलो आहे, जे आपल्याला एवढं प्रेम करताना सगळ्यांना हे दिलेलं आहे. सिमिलरली सेम एक्सपिरियन्स प्रत्येक व्यक्तीला आठवेल, प्रत्येक व्यक्तीला जास्त. आणि तो फ्रस्ट्रेट झाला मग काय होईल, परत सोर्स मग त्याला समजेल की बेसिकली अरे आय हॅव वेस्टेड माय लाईफ. आधीपासूनच करायला पाहिजे. अशा प्रकारे माया काय ही शेवटी अशा परिस्थितीमध्ये तो होतो की तो त्याला सहजपणे भक्ती करता येत नाही, कारण जीवनभर केली नाही तर अंतिम समय ती होणार नाही, हे की नाही. म्हणून आधीपासून भक्ती करणे आवश्यक आहे, ऑटोमॅटिक प्रॅक्टिस. नाही ते टाकले त्यांनी. अच्छा, करा अरेंजमेंट थोडं. नाही त्यांना फोन करा नितीनला, आणि केलं की नाही, आणि नंतर तुम्ही काय अरेंज करा जेवढे जण असतात. काय काय होतं आपलं चाललं होतं, काय होतं आपलं चर्चा. हां, तर बेसिकली अर्थार्थी आर्तो. तर फ्रस्ट्रेशन मॅक्सिमम पब्लिक काय करेल, अशा स्थितीत येईल ते की ज्याच्यासाठी सर्व जे केलेलं त्यांना
नंतर माहीत पडलं की मीच ॲक्च्युली पागल आहे, जी अनावश्यक मी झडत होतो. आणि मॅक्सिमम शास्त्रामध्ये पण प्रभुपाद तात्पर्यात भरपूर लिहितात की बरेचदा लोक स्वतःकडे दुर्लक्ष करतात स्वतःच्या जीवनामध्ये, आणि नंतर म्हणतात अरे ॲक्च्युली मी स्वतःची पण काळजी घेतली नाही, दुसऱ्यांसाठी काळजी घेतली. जसं एका व्यक्तीला मी भेटलो होतो की त्याला काहीतरी 3 बहिणी होत्या आणि तो एकटा मोठे. तर त्यामुळे सगळ्यांचं काय म्हणतात त्याला, आणि वडील नाही, तर तो जॉब करत करत तिघींची पण लग्न करता करता तो 45 झाला, 45 वगैरे भेटला. आणि तो म्हणत, आणि सिच्युएशन अशी होती काहीतरी कर्ज वगैरे करून असं, तर त्याची पोझिशन खालावली आणि अशी झाली की तिघींची पण पोझिशन एकदम चांगल्या ठिकाणी त्यांनी काय केलं नाही, लग्न करून दिलं. पण त्याला कुठे ठेवायला रेडी नाही. आई गेली आणि ही इज इन टू मिझरेबल कंडिशन. काय आहे सिच्युएशन, तिघींपैकी एकही त्याला हे सांभाळायला तयार नाही. नाव ही इज आस्किंग मी का केलं. तो ॲक्च्युली वेडेपणावर आला, म्हणजे आय मीन सायकिक झाला किंवा. तर हे की त्याचा अनुभव काय येत होता तो की आय हॅव वेस्टेड माय लाईफ. आणि त्यामुळे माझ्याकडे पण मी लक्ष दिल्याने त्याला काहीतरी हे पण झाला, आजार पण, म्हणजे असं सॉर्ट ऑफ बॅकएक वगैरे किंवा काय सांगत होतं. दिस इज रिॲलिटी. आणि मग तो आता सॉर्ट ऑफ भक्तीसाठी आला तर विचारत काय करायचं, हे कसं काय झालं वगैरे. तर बेसिकली त्याला कळून चुकलं की की स्वतःची पण सेल्फ केअर, म्हणजे बेसिकली हे आपण ओढवून का घेतलेलं. तर माया काय करतं बेसिकली की हे झालं दुसरं गोष्ट. इवन भक्तीमध्ये पण माया काय करू शकते की जे कोअर भक्ती आहे, कोअर भक्ती म्हणजे चॅन्टिंग, हिअरिंग, रीडिंग, हे की नाही, प्रीचिंग, वॉट एव्हर, हे सोडून आपल्याला पुढे प्रवृत्त करेल इतर सगळ्या गोष्टींमध्ये. इतर जे मॉरॅलिटी, दुसरे काही तथाकथित भौतिक गोष्टी ज्या आहेत, हे की नाही, जगाबद्दल मला हे निर्माण करायचं, ते निर्माण करायचं, या गोष्टीकडे पण आकर्षित करू शकते. एवढी पॉवरफुल आहे माया. येतं लक्षात. त्यामुळे मायाला आपण अजून समजलेलंच नाही. तर कृष्ण सूर्य समा माया आहे अंधकार, यहाँ कृष्ण तहा नाही माया अधिकार. म्हणून एकमेव आपल्याला आधार काय की सदैव कृष्ण आपल्या जीवनात असेल. कृष्ण असले तर अंधकार म्हणजे माया राहणार नाही. तसं सूर्य आहे तेव्हा अंधकार राहणार नाही. त्याच प्रकारे जेव्हा कृष्ण नाही आहे तर मग कोण आहे. जसं सूर्य नाही म्हणजे अंधकार राहणार, त्याचप्रमाणे जेव्हा कृष्ण नाही आहे तर कोण राहील आपल्या जीवनामध्ये. आणि मायाचा ओनली जॉब काय आहे, कशा प्रकारे आपल्याला इथे बद्ध करेल विविधरित्या. सो मेनी कन्सेप्ट अदर दॅन दिस. जसं आपण म्हणतो की रघुनाथ दास काय विचार करतात आहे, कशा प्रकारे मी चैतन्य महाप्रभूंना प्राप्त करतो. बाकी सगळ्या जीवन त्यांना सगळे ऐश्वर सोडलेलं आहे. विचार करा, जे लोक प्राप्त करण्यासाठी अजून तत्पर आहे, तर प्रायोरिटी जे आहे ते महत्त्वाचं. तर पुढे म्हणतात ते महाप्रभू हे 3 वर्षच खूप महत्त्वाचे. म्हणजे ओव्हरऑल जसं आहे की रघुनाथदास गोस्वामी काय आहेत, हे वैराग्य शिरोमणी आहे. म्हणजे त्यांची जी वैराग्य आहे ते आपण फॉलो करू शकत नाही. वैराग्य त्यांची जी लेवल आहे ती आपण ऐकल्यानंतर चक्कर येईल. जसं आपण 12 दिवस चालतात आणि 3च दिवस जेवत आहेत आणि 30-30 मैल चालतात आहे, नंतर आपण पुढे पण बघणार. तर त्यांच्यासाठी ते सांगतात, म्हणजे त्यांच्या जीवनाबद्दल. यद्यपि ब्रह्मण्य करे ब्राह्मणेर सहाय, शुद्ध वैष्णव नाहे है वैष्णवैर प्राय. तर आता यांचे जे पिता आणि काका आहेत
त्यांची पोझिशन सांगतात आहे महाप्रभू की हे खूप धनिष्ठ व्यक्ती आणि ब्राह्मणांना ॲक्च्युली खूप दान देतात आहे. ते ॲक्च्युली तो जो सप्तग्राम आहे, तो सप्तग्राममधील सर्व ब्राह्मण हे मुजुमदार फॅमिलीवर ॲक्च्युली निर्भर होते. म्हणजे सगळ्या प्रकारचे ते हे करतात आणि खूप प्रकारचे त्यांना मदत करायचे. तरीही त्यांना आपण शुद्ध वैष्णव म्हणू शकत नाही. महाप्रभू म्हणतात शुद्ध वैष्णव नाही, हय वैष्णवेर प्राय. वैष्णवासारखे आहेत ते, ऑलमोस्ट वैष्णव आहेत, पण शुद्ध वैष्णव नाही. कारण काय, अन्याभिलेषता शून्य नाही. म्हणजे बेसिकली ते सोशल ॲक्टिव्हिटी, म्हणजे बेसिकली ब्राह्मणदान सगळं करतात, पण त्यांची जी बेसिक आकांक्षा आहे की हॅपीली लाईफ जगायचं, ऐश्वर्यामध्ये राहायचं. हा मेन मुद्दा असल्या कारणाने दे आर नॉट प्युअर वैष्णव असं महाप्रभू म्हणतात. तो शुद्ध भक्त म्हणजे तो कुठल्याच प्रकारची भौतिक आसक्ती ठेवणार नाही, भौतिक एन्जॉयमेंट, भौतिक आनंद, इंद्रियतृप्तीमध्ये तो मग्न राहणार नाही. हे त्याचं प्युअर शुद्ध वैष्णवाची क्वालिटी काय, तो त्यात मग्न राहणार. म्हणून महाप्रभू म्हणतात ते काय, कनिष्ठ अधिकारी आहेत. कोण आहेत, म्हणजे भक्ती चालू केली आहे त्यांनी, शुद्ध भक्त झाले नाही, आणि ते विषय पण नाही आहे. तो विषय वेगळा आहे. विषय म्हणजे तू दान पण करणार नाही, तेवढं कशाला मी खर्च करणार दुसऱ्याला माझ्या इंद्रिय विषय. तर कनिष्ठ अधिकारी म्हणजे जो भक्तीमध्ये प्रगती, आता त्याची पदार्पण झालेलं आहे, हळुवारपणे तो समजतं की अरे हो बेसिकली मला हे अशा प्रकारे प्रगती करायची, पण त्याची जी आसक्ती पूर्ण गेलेली नाही. तर ही मुजुमदार फॅमिलींची पोझिशन आहे. तथापि विषयेर स्वभाव करे महा अंध, सही कर्म कराय जाते हय भवबंध. ते झालं का तुमचं, केलं अरेंजमेंट? येतात नितीन प्रभू येतात. हां, काय म्हणाले की फोन करते मला. तर म्हणतात ते जे काही भौतिकवादी जीवनाला आसक्त आहेत आणि जे आध्यात्मिकतेमध्ये अंध आहेत, त्यांच्यासाठी भविष्य काय, आपल्या कर्मामुळे जन्ममृत्यूच्या शृंखलेत अडकणे. काय म्हणजे त्यांना शुअर आहे. शुअर म्हणजे की त्यात कुठला डाऊट नाही आहे. तो प्रभुपाद म्हणतात की एक इच्छा असेल फक्त, कुठली पण होते, त्याच्यासाठी शरीर घ्यावं लागेल, परत येणे आहे. अरे हा गुलाबजाम चांगला होता, मी आणि प्राण गेले, यावं लागेल गुलाबजाम खायला आहे. त्या हलवाईच्या घरी आणतो. प्रभुपाद हे उदाहरण देतात, गुलाबजाम खाण्याची इच्छा असेल, रसगुल्ला, तरी यावं लागेल. तर सिमिलरली महाप्रभू म्हणतात आहे की त्यामुळे प्रत्येक कर्म यज्ञार्थात कर्मण अन्यत्र लोकोयम कर्मबंधन. बाकी सर्व आपले कर्म आपल्याला बद्ध करतात, पण भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ यज्ञ म्हणून केले तरच आपण आपल्या सर्व कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतो. पण जनरली काय आपल्याला दिसतं आहे, नूनम प्रमत्त कुरुते विकर्म यद इंद्रिय प्रीतया आपृणोत न साधु मन्ये यथ आत्मनोयम असन अपि क्लेश आश देह. हे आपले ऋषभदेवजी सांगतात आहे आपल्या पुत्रांना की जनरली काय दिसतं आहे आपल्याला, 99.99 जास्त मॅक्सिमम पर्सेंटेज लोक काय करतात, भौतिकवादी लोक इंद्रियतृप्तीसाठी मॅड झालेले आहे. प्रमत्त म्हणजे मॅड, पागल. नूनम प्रमत्त, मत्त म्हणजे मॅड, प्रमत्त म्हणजे प्रखर रूपेनं मत, अजून जास्त. आणि त्या मॅडनेसमध्ये काय करतात, कुरुते विकर्म. विकर्म म्हणजे आता तुम्ही बघा की भ्रष्टाचार, त्याच्यात हे विकायचं आहे, त्यात मिसळ करून भ्रष्टाचार, याला काय म्हणतात, विकर्म. तर कुरुते विकर्म यद इंद्रिय प्रीते यामृते. कारण काय, इंद्रिय तृप्तीसाठी आसक्त. तर इथे हे म्हणतात आहे की
पूर्वीच्या कर्मानुसार त्यांना हे शरीर मिळालेलं आहे जे मिझरेबल आहे, आणि त्यातून जे जे काय कर्म करतात ते काय ठरवतील त्यांचं भविष्यातील अजून एक शरीर मिळणार आहे. म्हणून म्हणतात आहे की या ज्या कार्यामध्ये व्यक्तीने कुठल्याच प्रकारे रत न होणे, याचं लक्षात. तर कर्म शृंखला समजणे की आपलं हे सध्या मिझरेबल कंडिशन म्हणजे दुःखदायक सिच्युएशन कशामुळे, आपल्या पास्ट कर्मामुळे, आपल्या पूर्वकर्मामुळे. आणि या जन्मी आपण जे जे काय कर्म करू ते आपल्याला भविष्यात अजून एक शरीर येणार ॲडिशनल दुःख घेण्यासाठी. ही शृंखला आपल्याला संपवण्यासाठी काय करावं लागेल, यज्ञार्थात कर्मणों, म्हणजे बेसिकली प्रत्येक कार्य हे भगवंतांना अर्पण करून देणं. म्हणून आपण काय करणार, मेन म्हणजे प्रसाद ग्रहण करणे, सेवनमुखे जीवादो, फर्स्ट थिंग. त्यात आपली बुद्धी शुद्ध होईल. बेसिकली बाकी मॅक्सिमम जे आपले कार्य आहेत, दुसरं काय करतो आपण, जीवानी श्रीकृष्णाचं नाम घेणे, तर स्वयमेव स्फुरत्यतः. आणि बेसिकली आपल्या कायो मनो वाचा यांनी भगवंतांची सेवा करणे. कायेन वाचा मनस इंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वानुश्रुतस्वभावात करोति यद्यद सकलम परस्मै नारायणायेति समर्पयेति. जोपर्यंत हे करणार नाही आपण, तोपर्यंत प्रत्येक एकही कार्य असेल जे स्वतःच्या याच्यासाठी असेल त्याचं रिॲक्शन येईल. पण कृष्ण कृपाळू आहेत की कृष्ण कसे आहेत, आपण बघतो आउटर इनसाईड, कृष्ण इनसाईड आउट बघतो. म्हणजे भक्त हा आपल्या पूर्व म्हणतात हॅबिट्समुळे किंवा त्याच्या असोसिएशनमुळे त्याच्याकडनं काही चुका झाले तर तो आतमध्ये पश्चाताप करतो. ते कृष्ण ते बघतात की आतमध्ये काय जातं, इंटेन्शन काय, की याला करायचं नव्हतं पण त्याच्या फोर्समुळे ते केलं. तर कृष्ण काय, हे सेज इनसाईड आउट. आपण काय बघतो, अरे काय यांनी काय केलं, आपण काय बघतो, इंटेन्शन बघत नाही, कार्य बघतो. श्रीकृष्ण कृपाळू काय, तो भक्तांप्रती, म्हणून यांना म्हणतात भक्तवत्सल. भक्तवत्सल काय म्हणतात आहे की भक्तांच्या ज्या क्रिया आहेत ते जास्त सिरियसली घेत नाही. त्यांच्या हातून चांगलं कार्य केलं तर लगेच त्यांना प्रोत्साहन देते, आणि काही छोटी मोठी चूक झाली त्याच्यावर. म्हणून कृष्णाला म्हटलं की म्हणून कर्मा आणि निर्दहतीच किंतु भक्तीवाले. पण बेसिकली त्यात काय पण लागते आपल्याला, ते रिपेंटन्स. आतमध्ये तो रिपेंट करेल की अरे माझ्याच्याने, मी भक्त असून माझ्याच्याने हे कसा काय झाला, मी तुला अपराध काय करतो. तर बेसिकली दोन गोष्टीला महत्त्वाच्या आहे की लोक म्हणतात अरे अरे माझ्याच्याने अपराध होईल, माझ्याच्याने अपराध होईल, हा अपराध झाला आता मी, आलं लक्षात. ते याच्यातही ते भक्तीमध्ये प्रगती करणं. तर व्हॉट इज अपराध, तो अपराध म्हणजे की आपल्याला माहीत आहे की यांनी हा अपराध आहे तरी व्यक्ती करतो आहे, याचं लक्षात. की म्हणजे याला मी म्हटलं की भक्ताला आपण काय करतो आहे, वाईट बोलतो आहे किंवा त्याला, ते आपल्याला माहीत आहे हा अपराध आहे, म्हणजे आपण बोलणार नाही पाहिजे ना, तरी करतो आहे, म्हणजे एन्व्ही, द्वेष, तो अपराध झाला. आणि करेक्शन करणे, करेक्शन म्हणजे की हे करणे आवश्यक आहे, तो अपराध नाही आहे, याचं लक्षात. याचा दार व्यवस्थित उघडा, हा आवाज येणार आहे, तर हेच मी सगळ्यांना सांगाल तर तो अपराध नाही झाला, कारण तो आवाज करतो, याचं लक्षात. पण तुम्हाला माहिती आहे की कशा प्रकारे सांगणे. पण तुम्हाला माहिती आहे एक व्यक्तीला आपल्याला आवडत नाही, त्याला म्हणा, त्याला ओढून दुसऱ्या प्रकारे सांगणे की तुला समजत नाही का ते, आले गेटिंग मी. सगळ्यांना व्यवस्थित सांगतात आहे, अरे दार उघडणं, ते आवाज करतो, अरे दार उघडणं, दार व्यवस्थित करा तर आवाज येईल, तो थोडं अक्कल नाही का तुम्हाला. तो काय बाहेर निघतो आहे, तर कृष्ण काय बघता, इंटेंट म्हणजे तुमचं आतमधलं काय म्हणतात त्याला, उद्देश. व्हॉट इज युअर उद्देश.
आणि तो उद्देश आपला क्लिअर असेल की नाही, मी काय दास आहे आणि वरती प्रभू, सगळे प्रभू आहेत, त्या वृत्तीने आपण जे कार्य करतो ते आपल्याला म्हणजे विनाकारण आपण त्याच्यात फसू नये की अरे अपराध होते आपले. तर कधी कधी बसतात लोक, प्रभूजी सॉरी मी तुम्हाला धक्का मारला. अरे तुमचा धक्का मारला तर गर्दीत धक्का लागणारच आहे की नाही. म्हणजे बऱ्याच प्रकारचे हे असतात. पण मुद्दामून धक्का मारून पाडला दॅट इज अपराध. आता गर्दीत आहे ना, हा याला मी दाखवतो आणि धक्का मारून पाडणे दॅट इज इंटेन्शनल, तो अपराध झाला. ते बाकी बघणार नाही, कृष्ण भक्त. तुम्ही म्हणा अरे असाच लागला धक्का, पण तो कृष्ण भक्त इंटेंट काय, म्हणजे उद्देश काय म्हणतात. ओव्हरऑल आपण इथे काय बघतोय की इंद्रियतृप्ती जसं भौतिकवादी करतोय आणि भक्त हा बेसिकली जसं आपला 11व्या संदात हा श्लोक येतो, जात श्रद्धा मत्कथासु निर्विण्ण सर्व कर्मसु. अकरा 20, 28, 27, 28. 11वा स्कंद 20वा चॅप्टर 27, 28. जात श्रद्धा मत्कथासु निर्विण्ण सर्व कर्मसु वेद दुःखात्मकान कामान परित्यागे अपि अनीश्वर. काय म्हणतात ते की व्यक्तीला माझ्या कथेमध्ये खूप श्रद्धा आहे. जात श्रद्धा मत कथासु, त्याच्या हृदयामध्ये श्रद्धा जागृत झालेली आहे माझ्या कथेप्रती. निर्विण्य सर्व कर्मसु, त्यांनी सर्व प्रकारचे जे सकाम कर्म म्हणजे कर्मांना काय दिलेलं आहे, त्यांनी त्याग केलेला आहे. डिस्गस्टेड म्हणजे इंद्रिय विषयबद्दल त्याला घृणा आहे. बट वेद दुःखात्मकान कामान, तो जाणतो की कशा प्रकारे सर्व प्रकारच्या इंद्रिय तृप्तीने काय होईल, दुःखच निर्माण होईल. इन द सेन्स कर्म, भविष्यातील कर्म होईल. पण परित्याग अपि अनीश्वर, पण त्याचा त्याग करणं तो असफल आहे. लक्षात. ततो भजेत माम प्रेत श्रद्धालु दृढ निश्चय जुषमानस्य तान कामान दुःखोदरकास्य गर्वयम्. तो श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात आहे की जरी तो सर्व प्रकारच्या इंद्रिय तृप्तीतून स्वतःला मुक्त करू शकला नाही, तरी त्याला पूर्णपणे माहीत आहे की इंद्रिय तृप्तीचे जे रिझल्ट आहेत ते काय त्रासदायक. आणि तो काय करतो, रिपेंटला काय म्हणत आहे, रिपेंटला शब्द काय आपल्याला, पश्चाताप करतो की हे कसं काय माझं हातून झालं. तो भक्त काय म्हणतो आहे, तो पश्चाताप करतो. तर त्याला थेरॉटिकली सगळं माहीत आहे आणि तो प्रयत्न करतो, पण तो फोर्स जो आहे आपल्या पूर्वकर्माचा काय आहे, तो एक मोमेंटम आहे. मोमेंटम म्हणजे तसा एक हे आहे, काय म्हणतात त्याला, बर्फाचा गोळा आहे समजा, आणि तो हिमालयावरून तो खाली पडला तर काय होतं, तो जाता जो फोर्स होतो तो त्याला हे करायला थांबवा, तो जो थांबवा त्यालाही घेऊन जाईल तो. सिमिलरली आपल्या आता आणि कलियुगामध्ये अशी सिच्युएशन आहे की तो मोमेंटम अजून वाढवणार आहे सगळ्या क्रिया आजूबाजू. त्यामुळे भयानक प्रकारची ती इंटरनल प्युरिटी आपल्याला वाढावं लागेल की सतत आपल्याला जे थेरॉटिकल आहे ते इम्प्लिमेंट करण्याची ताकद वाढावं लागेल. जसा एखादा समजा दारुडा असेल, त्याला आता सोडायचे आणि तो चालला आहे आणि जागोजागी त्याला ते दिसतात, अरे लेबलची ॲडव्हर्टाईज आणि दिसतात, तर ते पाय आपोआप जातील तिथे. पण तो म्हणणार नाही, इंटॉक्सिकेशन चांगलं नाही, हे की नाही. तो
कधी कधी बोलता बोलता तो आतमध्ये टेबलवर बसून पण गेला तो, म्हणजे तो विचार करायला की अरे हे पिल्याने असं होईल. आलं लक्षात? तो जेवढं तो त्याला पहिले काय करायला, त्या अशा गल्ल्या टाळायला लागेल की त्या गल्लीमध्ये दारूचं दुकानच नाही परिस्थिती, हे की नाही, जिथे ते मंदिरात, म्हणजे अशा प्रकारे. आणि सतत तर बेसिकली सांगण्याचा उद्देश आणि तर इम्प्लिमेंट, तर थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल हे इम्प्लिमेंटेशन जे आहे याच्यातच आपली गाडी अटकली. अनर्थ निवृत्ती म्हणजे काय? अनर्थ निवृत्ती स्टेज काय? नॉलेज रिअलायझेशन. जे नॉलेज जे आहे ते आपल्याला अंमल करून त्याचं एक अनुभव रिअलायझेशन येईपर्यंत तेव्हा कुठे आपली जी श्रद्धा ती निष्ठेत रूपांतर होते. त्यामुळे हा काळ खूप भयानक आहे, म्हणजे खूप असा मोठा वाटतो. अरे 25, 30, 50 वर्ष झाली तरी मला असं वाटतं मी तिथेच आहे, पण ॲक्च्युली नाही आहे. भरपूर समोर गेला तो. पण हा तो जसं चंद्रावर जाणे, तर इथून आपण समजा काश्मीर टू कन्याकुमारीमध्ये गेलो तर जेवढे किलोमीटर झाले आपण म्हणतो अरे एवढा प्रवास केला, पण तेवढे किलोमीटर आपण चंद्रावर जाण्याचं असं केलं तर म्हणतो अरे अजून गेलोच नाही आपण, कारण चंद्र किती किलोमीटर. समजा तोच 10,000 किलोमीटर समजा आपण म्हटलं इथून चंद्रावर गेलो आणि 10,000 किलोमीटर गेलो, तर चंद्राच्या दृष्टीने आपण म्हटलं तर अजून निघालोच नाही आपण, कारण ते करोडो अब्जो किलोमीटर दूर आहे की नाही. सिमिलरली त्या व्यक्तीला वाटेल की अजून मी गेलोच नाही, पण तो बसून राहिला आणि त्या ट्रेनमध्ये राहिला आणि भक्ती करत राहिला, तर तो तिथे पोहोचेल, कारण तो गेला नाही. तो त्याला वाटतं जसं इव्हन एअरप्लेनमध्ये आपण गेलो तर आपल्याला वाटेल अरे चालूच नाही, हे चालू करा नाही. त्याला वाटेल की अरे आपण अधांगात म्हणजे तरंगतो आहे, पण ॲक्च्युली तो खूप वेगाने चाललेला आहे, हे की नाही. सिमिलरली भक्ती मार्ग काय हा फास्ट आहे, पण आपल्याला काय पाहिजे इथे म्हणजे अब्जो जन्माची आपली जी संकल्पना आहे ती एकाच जन्मात आपल्याला टर्न करायची. कसं काय शक्य आहे? ते हळू होईल ना, ते आतून कल्पना चेंज व्हायला. फक्त ती कंटिन्युअस ठेवणे आवश्यक आहे, तेव्हा ती चेंज होईल. मध्येच रिव्हर्स मारला तर काय होईल, त्याला जास्तीत जास्त वेळ लागेल. तर हा एक हे पॉईंट आपले महाप्रभू सांगतात आहे की ओव्हरऑल ही जी आपल्याला त्यात काही डाऊट असायला नाही पाहिजे ॲज अ भक्त की नाही माझ्या मध्ये थोडं फार काही तथ्य आहे यार, संसारामध्ये थोडं फार तरी तथ्य आहे, हे समजा आपला निष्कर्ष असेल तर मग गत्यंतर नाही, हे की नाही. 100% आपल्याला माहीत पाहिजे की जरी मी आहे त्यात अजूनपर्यंत मी कम्प्लीट आत्मसाक्षात्कार झालो नाही आहे, पण माझा गोल जरी पाहिजे काय की दिस इज नॉट लाईफ. महाप्रभू ते सांगतात की मुजुमदार फॅमिली ब्राह्मणांना ॲक्च्युली सगळं गरजा पुरवते आहे. वरिष्ठ सगळ्यांना आयडियली ते परफेक्ट स्पिरिच्युअलिस्ट आहे, धार्मिक, आहे की नाही. महाप्रभू म्हणतात ते प्युअर गोष्टच नाही. कॅन यू इमॅजिन? कारण काय मेंटॅलिटी ती इट विल ब्रिंग देम बॅक, परत ते येणारच येते, फायदा काय. म्हणून ते म्हणतात प्युअर कनिष्ठ अधिकारी. तर शुद्ध भक्त होण्यासाठी ते माहीत पाहिजे 100% की हे नाही, लाईफ नाही आहे. जरी अजूनपर्यंत मी प्राप्त झालो नाही, कनिष्ठ आहे, जाईल, मध्यम होईल, उत्तम होईल, पण तो प्रोसेस चालू आहे. म्हणून त्याला म्हणतात की रघुनाथ तू तिथून बाहेर आला, ही कृष्णकृपा. तर कृष्णकृपा ही सवरण्यासाठी पण कृष्णकृपा लागते की बाबा ही कृपा आहे. बेसिकली लोक म्हणतात की पागल झाला, म्हणजे आता पुढे काय करणार आहे रघुनाथ दास तुम्ही, हे ऐकून समजा एखाद्याला आपण नवख्याला सांगितलं तर ते म्हणतील तुम्ही सेंटिमेंटल आहे. कारण आता रघुनाथ दास भीक मागणार आहे, म्हणजे रिनाउन्स ऑर्डर काय करणार, भिक्षा मागणार ना. ते ज्याच्याकडे 10 सेवक आहे रेडी रोज सेवकांसाठी, आता ते भिक्षा मागणार आहेत. अँड ही सेज धिस इज लाईफ. तर आता हे समजा नवख्या व्यक्तीला सांगितलं तर म्हणलं दूर राहा, हो की नाही. म्हणून तर बेसिकली म्हणून CC काय, पहिले गीता, नंतर भागवत, नंतर चैतन्य चरितामृत.
जोपर्यंत बुद्धी पूर्ण जे बेसिक थिओलॉजी आपली कृष्ण भावनामृतमधली, तर गीता कृष्ण कोण आहे, भक्त कोण आहे आणि मेन गोल काय आहे, तर हे PhD लेवल आपण हे करतो आहे. तर हे पहिल्याच PhD लेवल कोणाला पहिल्याच याला सांगितलं तर तो कधी शिक्षणातच येणार नाही. त्यामुळे मी चहाची टपरी काढतो, हे की नाही, शिक्षण नको. तर सिमिलरली भक्तिमार्ग हा याच्यात जे हायेस्ट आहे ते लोकांना वाटेल की ते भौतिकवादी लोकांना वाटेल की हे काही कामाचं नाही, आणि हे जे आध्यात्मिकतेमध्ये जे म्हणतील की हे काही कामाचं नाही, त्यात भौतिकवादी म्हणतील, सगळे जम करतील की दिस इज लाईफ. मेन एम आहे ते. पुढे ते म्हणतात, हे न विषय है ते कृष्ण उद्धारीला तो मा, कह ना याय कृष्ण कृपार महिमा. महाप्रभू म्हणतात आहे, हे न विषय है ते कृष्णा स्वतःहून आपल्या ओन फ्रीविल या भौतिकवादी तुझ्या जीवनातून तुला काय काढलं त्याने, कृष्णाने स्वतः काढलेला बाहेर. हे ते कृष्ण उद्धारीला तो मग तुझा उद्धार केला आहे. कहा ना याय कृष्ण कृपार महिमा. कृष्ण कृपेची जी महिमा आहे ही कोणीच समजू शकत नाही आणि कथन करू शकत नाही. कोणाला देतील कृष्ण. इथे प्रभुपाद लिहितात ब्रह्मसंहितेतील की जनरलाइज व्यक्तींचा लाईफ कसं चालेल आणि भक्ताचा लाईफ कसं चालेल. तर ब्रह्मदेव म्हणतात, यस्त्वेंद्र गोपमथवेंद्र महो स्वकर्म बंधानुरूप फलभाजन मातनोती कर्माणि निर्दहति च किंतु भक्ती भाजाम गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. तर यस्तु इंद्र गोपम अथवा इंद्रम. तर इंद्रगोप नावाचा एक किडा असतो, पावसाळ्यात दिसतो, लाल लाल, छोटा असतो, सगळ्यात छोटा. अथवा इंद्र किंवा इंद्र पकडा, तर इंद्र असो की इंद्र गोप असो, अहो स्वकर्म बंधा, सगळे काय आपल्या स्वकर्माने बद्ध झालेले आहे, बद्ध होतात आहे सगळेच आहे. सगळे देवता घ्या की इंद्रगोप किडा घ्या. ब्रह्मदेव म्हणतात, अनुरूप फलभाजन आतनवते. आपल्या कर्माच्या अनुरूप त्यांना एक सुख किंवा दुःख मिळते. लॉ ऑफ नेचर आहे. किड्याचं चांगलं भविष्य असेल तर त्याला फूल मिळेल, नाही तर मग तो एखाद्या चाकाखाली येईल, फलभाजन. किंवा इंद्रावर चांगलं असेल तर कोणी दानव अटॅक करणार नाही, नाही तर मग बली महाराज अटॅक करते. आणि तिथे पण भयानक परिस्थिती आहे. आपण पुढे 9वा स्कंद 8वा स्कंद वाचा. आपल्याला 8व्या स्कंदामध्ये कशा प्रकारे ते भिकेला लावतात. दानव कधी कधी पॉवरफुल होतात. शुक्राचार्याला यांचा आशीर्वाद प्राप्त करून यांना अमरावतीतून हाकलून येतात. तर हे झालं सामान्य व्यक्तीचं काम. कर्माणि निर्दहती किंतुच्या भक्ती भाजा. पण तो एखादा व्यक्ती जो भक्ती मार्ग स्वीकारेल तेव्हा कृष्ण काय करतात, सर्व कर्माण निर्दहती, पूर्ण जाळून टाकतात. भक्ती भाजा असे हे गोविंद जे आहेत यांची कृपा. हे कशामुळे करतात ते कृपा. कारण या सगळ्या ग्रुपमधनं एक म्हणजे हे जे व्यक्ती आहेत हे माझ्याकडे परत येण्याचा प्रयत्न करतात. जसं आपण पहिले बघितलं, तो फ्रस्ट्रेटेड व्यक्ती की आता मी हे काय केलं, याच्यातून काही मला मिळालं नाही, आता मी ज्यांना दुखवलं आहे त्यांना मी प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो. तर कृष्ण स्वतःहून म्हणतात, ठीक आहे, आय विल टेक यू बाय. अशा प्रकारे ही कृष्णांची कृपा आहे. तर हे समजून सांगतो त्या रघुनाथदासला. फर्स्ट इन्स्ट्रक्शन ही चाललेली आहे. तो कोणी म्हणेल यार डिसायपल आलेला आहे आणि त्याच्या आईवडिलांना काय म्हणतात, ते विष्टार किडा. त्यांना विचार करा, तो घरून पळून आला रघुनाथ आणि महाप्रभूंचे चरण स्पर्श करतात. महाप्रभू काय म्हणतात त्याला, तुझे फॅमिलीवाले विष्टेतील कीड आहेत. इन्स्ट्रक्शन म्हणजे तो कॅन्डिडेट किती पॉवरफुल पाहिजे समजायला.
तू म्हणते मी येतो परत. हे की नाही. तर ऐ रघुनाथे आम्ही समीपू तो मारे, सॉरी त्याच्या आधी रघुनाथेर क्षीणता मालिन्य देखिया स्वरूपे रे कहे न प्रभू कृपार्ध चित्त हैया. महाप्रभू बघतात की हा 12 दिवस त्यांनी काही खाल्लं नाही आणि खूप चालून त्यानंतर तो खूप दुर्बळ झालेला. त्यामुळे त्याने काय म्हणलं, महाप्रभू म्हणतात की स्वरूप दामोदर गोस्वामींना, आई रघुनाथे आम्ही समीपू तो मारे, पुत्र भृत्य रूपे तुम्ही करे अंगीकारे. हे आता मी हे आवाज देतोय का त्याला थोडं कमी करा. या रघुनाथ यांना मी काय करतोय, तुम्हाला सोपतोय. आणि म्हणून आता यांना काय आवाज येईल, यांना काय म्हणू आपण, स्वरूपेर रघु. तर रघुनाथ दास आवाज एकदम कमी गेला. तूच जो रोज करतो ते करा. तर महाप्रभू म्हणतात त्यांना, हे रघुनाथ दास गोस्वामींना तुम्हाला येतो ना व्यवस्थित आवाज. याला आपला पुत्र किंवा सेवक म्हणून समजा. तीन रघुनाथ नाम हय आमार गणे, स्वरूपेर रघु आजी हैते इहार नामे. तर महाप्रभूंच्या पार्श्वनामध्ये 3 रघुनाथ आहे. पहिले कोण आहेत, वैद्य रघुनाथ, आदिलीलामध्ये यांची चर्चा झाली आहे. दुसरे आहे रघुनाथ भट्ट गोस्वामी आणि तिसरे आहेत हे रघुनाथ दास गोस्वामी. तर यांना काय म्हणतात आहे, स्वरूपेर रघु, म्हणजे हे स्वरूप दामोदर गोस्वामी यांच्या अंडर आहे. एत कही रघुनाथेर हस्त धरिला, स्वरूपेर हस्ते तारे समर्पण कैला. अशा प्रकारे महाप्रभूंनी स्वतः रघुनाथ दास गोस्वामींचा हात घेतला आणि स्वरूप दामोदर गोस्वामींच्या हातात दिला. स्वरूप कहे महाप्रभुर ये आज्ञा हैला, एत कही रघुनाथे पुनः आलिंगेला. स्वरूप दामोदर गोस्वामी यांनी रघुनाथ दास यांचा स्वीकार केला आणि ते म्हणाले की महाप्रभू तुमच्या आज्ञा मी स्वीकारतो. आणि त्यांना रघुनाथांना त्यांनी आलिंगन दिला. चैतन्येर भक्त वात्सल्य कहिते न पारी, गोविंदेर कहे रघुनाथे दया करी. तर कृष्णास कविराज गोस्वामी म्हणतात की श्री महाप्रभूंचं त्यांच्या भक्तांप्रतीचं स्नेह जे आहे हे मी कथन करू शकत नाही. रघुनाथ यांच्या प्रती कृपा जी आहेत महाप्रभूंची, ती महाप्रभू गोविंदला सांगतात की पथे इहा करियाछे बहुत लंघन, कत दिन कर इहार भाल संतर्पण. महाप्रभू म्हणतात की यांनी प्रवासादरम्यान बऱ्याच प्रकारे उपवास केलेला आहे आणि खूप त्यांनी कष्ट झेललेले आहे. त्यामुळे याची योग्य प्रकारे काळजी घ्या आणि चांगल्या प्रकारे त्याला भोजन द्या. रघुनाथ कहे या करे सिंधू स्नान, जगन्नाथ देखी आसी करह भोजन. त्यानंतर महाप्रभूंनी रघुनाथला म्हटलं की तू समुद्रात जा आणि स्नान करून परत जगन्नाथजींचं दर्शन घेऊन प्रसादाला परत ये. एत बली प्रभू मध्यान्ह करीते उठिला, रघुनाथ दास सब भक्ते रे मिलेला. अशा प्रकारे सांगून महाप्रभू स्वतः उठले आणि आपल्या स्नानाला गेले आणि त्यानंतर रघुनाथ दास सगळ्या भक्तांना भेटले. रघुनाथे प्रभुर कृपा देखी भक्तगण, विस्मित हैया करे तार भाग्य प्रशंसन. तर महाप्रभू आपल्या सर्व पार्षदांमध्ये होते तेव्हा मोठे मोठे सगळे संन्यासी आहेत, तरी कोणाला अशा प्रकारची कृपा मिळाली नाही. तर सगळ्यांनी बघितलं, अरे हा रघुनाथ आला आणि याला एवढी कृपा मिळाली, त्यामुळे हा स्पेशल व्यक्ती असेल म्हणून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. सगळ्यांनी त्याची वाहवा केली. रघुनाथ समुद्रे या स्नान करिला,
जगन्नाथ देखी पुनः गोविंद पाश आईला. रघुनाथदास गोस्वामींनी स्नान करून जगन्नाथ दर्शन घेतलं आणि जे आले गोविंदांना भेटले. प्रभुर अवशिष्ट पात्र गोविंद तारे दिला, आनंदित हैया रघुनाथ प्रसाद पाहिला. गोविंदने महाप्रभूंचं उच्चिष्ट महाप्रसाद त्यांना दिला आणि रघुनाथदास गोस्वामी खूप प्रसन्न झाले. आई मत रहे ते हो स्वरूप चरिणे, गोविंद प्रसाद तारे दिला पंच दिने. अशा प्रकारे स्वरूप दामोदर गोस्वामींच्या निरीक्षणाखाली राहून रघुनाथदास गोस्वामी 5 दिवस तिथे प्रसाद त्यांनी घेतला. आरदिने हैते पुष्प अंजली देखिया, सिंहद्वारे खाडा रहे भिक्षार लागिया. सिच्युएशन बघा, 6व्या दिवशी किंग म्हणजे युवराज आहेत रघुनाथदास गोस्वामी, पण आता तर सकाळी पुष्पांजली असते ना आपली, त्यानंतर सगळे लोक बाहेर येतात, तेव्हा तिथे जे काही भिक्षा मागणार असेल त्यांना ते वैष्णव भिक्षा देतात. ठीक आहे, किंवा भुकेले असेल तर आनंद बाजारमध्ये ठीक आहे यांना एवढ्याचा प्रसाद द्या वगैरे. तर तिथे सिंहद्वारे तिथे रघुनाथदास गोस्वामी उभे राहिले भिक्षा मागायला 6व्या दिवशी. जगन्नाथेर सेवक यत विषयीर गण, सेवा सारी रात्री करे ग्रहे ते गमन. तर सर्व जे इतर विषयी लोक जे आहेत, जे जगन्नाथांचं दर्शन घेऊन परत घरी जाताना काय करायचे, अशा प्रकारचे सिंहद्वारे अन्नार्थी वैष्णव देखिया, पसारीर थाई अन्न देन कृपा की करिया. तर अशा जे अन्नार्थी आहेत त्यांना ते दान द्यायचे, किंवा कधी कधी जे दुकानदार असे आनंद बाजारमध्ये तेच दान करायचे. आई मत सर्व काल आईचे व्यवहार, निष्किंचन भक्त खाडा हय सिंहद्वार. तर ॲक्च्युली पूर्वी असं होतं की ज्याला काहीच आधार नाही किंवा काही जॉब नाही, इन द सेन्स वैष्णव म्हटलं की काय झालेलं आहे की कुठल्याच प्रकारे ते 24 तास काय करायचे, आपलं भजन करायचे आणि उदरनिर्वाहासाठी सिंहद्वार तिथे उभं राहायचे भिक्षा मागायला. हे त्यांचं जनरल कार्य होतं. सर्व दिन करेन वैष्णव नाम संकीर्तन, स्वच्छंदे करेन जगन्नाथ दर्शन. काय काम होतं, 2 दिन सदैव नाम संकीर्तन करणे आणि नंतर जगन्नाथ दर्शन घेणे, हे त्यांचं काम फक्त. याला म्हणतात संपूर्णतः कृष्णावर आश्रयित व्यक्ती. तर आपले श्रीवास ठाकूर जे आहेत हे असे होते. लोक म्हणाले तुम्ही काही करत नाही, एवढा मोठा संसार आहे, तुम्ही काही जॉब बिब करत नाही, तर कसं चालतं. ते म्हणे मी काही प्रॉब्लेम नाही, मी फक्त 3दा टाळ्या वाजवतो आणि जे काय ते आपोआप जी इच्छा आहेत म्हणजे सगळं सामान येऊन जातं. पण असं ते नाही आलं तर मग माहीत आहे की माझी प्रतिज्ञा काय की सगळ्या पूर्ण फॅमिलीसच गंगेत एंटर करायचं. आता आपण ते बाकी कोणी करू शकत नाही ते. तर महाप्रभूंची अशा प्रकारची त्यांची हे होती की 3 टाळ्या वाजवल्यापर्यंत सगळं कार्य होतंच. नसेल तर पण त्यासाठी काय पाहिजे होतं, संपूर्ण दिन नामसंकीर्तन आणि जगन्नाथ दर्शन. आपल्याला दर्शन पण किती करणार आपण, नामसंकीर्तन किती करणार. जसं आपण पहिले सांगितलं की आपल्या गवड्या मठमध्ये काही ब्रह्मचाऱ्यांना एकमेकांमध्ये द्वेष होते. अरे हा काही सेवा करत नाही, नाम नुसता बेडबॅग घेऊन हरे कृष्ण करत राहत, आम्ही एवढं दिवसभर बुक डिस्ट्रीब्युशन करतो, सेवा करतो. तर ही बातमी गेली कुठे, भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांच्याकडे गेली. तर प्रभुपाद म्हणाले की ठीक आहे, काम करा, तुम्हाला असं वाटतं ना नामसंकीर्तन एवढं सिम्पल आहे, एक ॲडव्हर्टाईज द्या काय की आमच्याकडे एक जागा खाली आहे, दिवसभर काय करा तुम्ही जॉब करा, 3 वेळेचा प्रसाद
कपडे राहण्याची जागा सगळी राहील फ्रीमध्ये, किती पण दिवस राहा. 1 महिना ॲड दिली त्याने, एकही जण नाही आला. कारण होली नेम घेणे पण सोपं नाही. ज्यांना आपण त्यागलेला जोपर्यंत आकर्षण होणार नाही तोपर्यंत नाम घेणे शक्य नाही. आणि त्यासाठी इतर इच्छा कुठे येईल? इतर इच्छा जाणार तेव्हा नाम संकीर्तन होईल ना. आपल्या तर जपाच्या वेळेस आपल्याला काम आठवतात, हे की नाही? हरे कृष्णा रे, अरे हे राहिलं, ते राहिलं, हे करायचं, ते करायचं. केह छत्रे मागी खाय एवा की छुपाय, केह रात्रे भिक्षा लागे सिंहद्वारे रय. तर हे अशा प्रकारचा कस्टम होता की काही वैष्णव काय करायचे, चॅरिटी बूथ्स म्हणजे आपले अन्नदान क्षेत्रामध्ये अन्न मागायचे आणि अशा प्रकारे ते सिंहद्वारमध्ये लोक जेव्हा उभे राहायचे तेव्हा रात्री जेव्हा घरी जाताना लोकांना द्यायचे. तर महाप्रभू सांगतात कलियुगामध्ये कोणीही अशा प्रकारचं वैरागी होऊ शकत नाही, काय प्रॉब्लेम नाही. काय म्हणतात महाप्रभू, घरे रैया नाम लैया. आपल्या घरी येऊन नाम जप करा व अर्चवीरांची पूजा करा, भागवतम स्टडी करा. हे आहे कलियुगासाठी साधन. काय करे, घरे रैया. कुर्मा ब्राह्मणांना सांगतात की माझ्यासोबत यायची गरज नाही. कुर्मा ब्राह्मणारे हे सगळे हे संसार त्याग तर तुमच्यासोबत येतो, पॉसिबल नाही. ते म्हणतात घरे रैया, शांतीने नाम जप करा, अर्चवीरांची पूजा करा, भागवतम स्टडी करा आणि अचिरात पावे तुम्ही कृष्ण. लवकरच तुम्हाला कृष्ण प्राप्त होते. कारण कलियुगात हे पॉसिबल नाही. पुढे ते म्हणतात महाप्रभुर भक्त गणेर वैराग्य प्रधान, याहा देखी प्रीत हैया गौर भगवान. म्हणून रघुनाथ दास काय म्हणतात, वैराग्य प्रधान. तर श्री चैतन्य महाप्रभूंच्या भक्तांमध्ये हा एक गुण असायला पाहिजे, वैराग्य मेन. म्हणून महाप्रभूंना काय म्हणतात, वैराग्य विद्या निजभक्ती योग शिक्षार्थम एकम पुरुष. आपले सार्वभौम भट्टाचार्यांनी हा श्लोक म्हटला की महाप्रभू कशाला आलेला आहे, वैराग्य विद्या निजभक्ती योग. वैराग्य आणि भक्ती हे शिकवायला आलेलं आहे. तर अशा प्रकारचं वैराग्य बघून महाप्रभू हे खूप प्रसन्न होतात. प्रभु रे गोविंद कहे रघुनाथ प्रसाद नालाई, रात्र सिंहद्वारे खाडा हैया मागे खाय. गोविंद यांनी महाप्रभूंनी सांगितलं की रघुनाथ दास गोस्वामी आजकाल येत नाही प्रसादाला, सिंहद्वारला उभे राहतात आणि भिक्षा मागतो. शोनी तुष्ट हैया प्रभू कही ते लागेला, भालकैला वैराग्य धर्म आचरीला. महाप्रभू म्हणाले व्हेरी गुड, रघुनाथ दास गोस्वामी चांगलं करतात आहे, कारण वैराग्यांचं हेच काम आहे, हे कार्य त्याला शोभतं. वैरागी करिबे सदा नाम संकीर्तन, मागिया खाइया करे जीवन रक्षण. तर सदैव नामसंकीर्तन करणे हे त्याचं काम आहे आणि मागिया खाइया हवे जीवन रक्षण. जीवनासाठी जेवढं आवश्यक त्याने ते भिक्षा मागावी. वैरागी हैया ये बा करे परापेक्षा, कार्यसिद्धी नाही कृष्ण करेन उपेक्षा. जर वैरागी व्यक्ती हा दुसऱ्यांवर अवलंबून राहिला तर काय होईल, तो अपयशी ठरेल, कारण श्रीकृष्णांकडे त्याची उपेक्षा होईल. वैरागी हैया करे जिव्हार लालस, परमार्थ याय आर हय रसेर वश. जर वैरागी व्यक्ती विविध प्रकारचे व्यंजन टेस्ट करण्यामध्ये मग्न राहिला तर काय होईल, त्याचं आध्यात्मिक जीवन नष्ट होईल आणि तो जिभेची जी लालस आहे त्याचा तो सेवक होऊन जाईल. वैराग्य कृत्य सदा नाम संकीर्तन, शाकपत्र फलमूले उदर भरण. वैराग्याचं मेन धर्म काय, कर्तव्य काय, हरे कृष्ण महामंत्र सतत घेणे आणि उदरनिर्वाहासाठी फळ भाज्या
आणि फलं मूळ पत्र शाक एवढं जे अवेलेबल आहे ते घ्यावं. जिव्हार लालसे येई इति उती ध्याय, कृष्णोदर परायण कृष्ण नाही पाय. तर जो व्यक्ती आपल्या जिभेचा दास असेल, सबसर्वियंट असेल, तो काय करेल, इति उती ध्याय, इकडे तिकडे पळेल तो. आणि उदर उपस्थ याला तो डिवोटेड असेल किंवा म्हणजे याच्याच गरजा पुढच्यासाठी त्याचं कार्य असेल तर कृष्ण नाही पाय, तो कृष्ण प्राप्ती करू शकणार नाही. आरदिन रघुनाथ स्वरूप चरणे, आपणार कृत्य लागे कैला निवेदने. एके दिवशी रघुनाथदास स्वरूप दामोदर यांच्याकडे आले आणि म्हणाले की लागे छाडायला घर ना जाणी उद्देश, की मोर कर्तव्य प्रभू कर उपदेश. तर रघुनाथदास विचारायला लागले की अरे बेसिकली मी घर सोडलं आहे, पण माझं मेन कर्तव्य काय आहे, मला तुम्ही उपदेश करा, काय करायचं काय मी. प्रभू रे आगे कथा मात्र ना कहे रघुनाथ, स्वरूप गोविंद द्वारा कहाय निज बात. तर डायरेक्टली महाप्रभूंना न विचारता त्यांनी स्वरूप दामोदर गोस्वामींद्वारे विचारलं. प्रभुर आगे स्वरूप निवेदिला आरदिने, रघुनाथ निवेदय प्रभुर चरणे. तर नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवशी स्वरूप दामोदर गोस्वामी म्हणतात महाप्रभूंना की रघुनाथ दास यांना काहीतरी विचारायचं आहे की मोर कर्तव्य मुई ना जाणे उद्देश, आपणी श्रीमुखे मोर कर उपदेश. की माझ्या जीवनाचा मेन उद्देश काय, गोल काय, कर्तव्य काय हे मला माहीत नाही, त्यामुळे स्वतःहून तुम्ही मला उपदेश द्या. हासी महाप्रभू रघुनाथ हेर कहिला, तोमार उपदेष्टा करी स्वरूपेर दिला. महाप्रभू स्मिताहास्यकृत म्हणतात की मी आधीच तुम्हाला स्वरूप दामोदर गोस्वामींच्या हाती दिलेलं आहे, त्यामुळे तेच तुमचे उपदेशक आहेत. साध्य साधन तत्व शिखा इहार स्थाने, आम्ही तट नाही जाणे इहो यत जाणे. ते म्हणतात की तुमच्या कर्तव्याबद्दल तुम्ही यांच्याकडनं शिका, कारण यांना सर्व माहीत आहे, मला माहीत नाही. तथापि आमार आज्ञा श्रद्धा यदि है, आमार यही वाक्य तबे करीह निश्चय. तरी महाप्रभू कृपाळू असल्या कारणाने स्वतः उपदेश देतात आहे. महाप्रभूंनी आपल्याला उपदेश दिले काय, शिष्टाष्टक, हे की नाही, सगळ्यांसाठी. आणि इथे ॲडिशनल उपदेश दिलं वैराग्यांसाठी. काय म्हणतात ते महाप्रभू की जर तुला माझ्यावर श्रद्धा असेल तर मी तुला काही तुझे कर्तव्य सांगतो. हे सगळ्यांसाठी आपलं. ग्राम्य कथा ना सुनिबे, ग्राम्य वार्ता ना कहिबे, भाल ना काहिबे आर भाल ना परिबे. वैराग्यांसाठी येते. तर ग्राम्य कथा तर बेसिकली सगळ्या भक्तांसाठी. ग्राम्य कथा ना सुनिबे ना कहिबे, भाल ना खाईबे आणि भाल ना परिबे, म्हणजे एकदम फीस्ट न खाणे आणि चांगले ड्रेस न घालणे. अमानी मानद हैया कृष्ण नाम सदा लाईबे, व्रजे राधा कृष्ण सेवा मानसे करीबे. दुसऱ्यांकडनं आदराची अपेक्षा न करता सगळ्यांना आदर देणे, सदैव श्रीकृष्ण यांचं नामस्मरण करणे आणि मनामध्ये श्रीकृष्ण राधाकृष्ण यांची वृंदावनात सेवा करण्याची इच्छा करणे. तर ग्राम्य कथा काय, भक्तिविनोद ठाकूर म्हणतात आहे आपल्या अमृत प्रवाह भाष्यामध्ये की संसारिक सर्व कार्य जे आहेत त्याच्याबद्दल ज्या चर्चा आहेत त्याला म्हणतात ग्राम्य कथा. जसं एक आता ग्राम्य कथाचे अजून हायर हे सांगतो की एकदा आपले कृष्णानंद प्रभू पुण्यात गेले खूप पूर्वी. तर ते राधाश्याम प्रभू तेव्हा हे होते टेम्पल प्रेसिडेंट तेव्हापासून. नाही जसं गेले तसे राधेश्याम प्रभू म्हणतात की प्रभूजी हाऊ आर युअर ट्रॅव्हल, काही प्रॉब्लेम नाही झाला ना.
तर कृष्णाप्रभू म्हणतात हे ग्राम्य कथा कसं कृष्ण कथा ते म्हणतात की माझ्या या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहे की प्रवास कसा झाला, गाडी व्यवस्थित आहे की नाही, हाऊ आर यू, हे झाला ग्राम्य कथा. आता तुम्ही याच्यावरून समजा की बाकी काय असतील. लक्षात. तर ऐत संक्षेपे आम्ही कैलू उपदेश स्वरूपे रठाई इहार पायबे विशेष. महाप्रभू म्हणतात की हे बेसिक आहेत आणि त्याच्यात डिटेलमध्ये स्वरूप दामोदर गोस्वामी तुम्हाला सांगते. तृणादपि सुनीचे न तरोरिव सहिष्णुनान अमानिना मान देन कीर्तनीय सदा हरी. तर सदैव आपल्याला एखाद्या गवताच्या पात्यासमान समरणे, झाडाप्रमाणे सहनशील असणे, दुसऱ्याकडं मानाची अपेक्षा न देता सर्वांना मान देणे, असा व्यक्ती सतत कृष्ण कीर्तन करू शकतो. येत सुनी रघुनाथ वंदिला चरण महाप्रभू कैला तारे कृपा आलिंगन. अशा प्रकारे रघुनाथ दास यांनी महाप्रभूंचे चरण पकडले, महाप्रभूंनी त्यांना आलिंगन दिले. महाप्रभू आणि रघुनाथ दास गोस्वामी एकाच वयाचे आहेत, सेम त्यांचं वय एकच आहे. पुन्हा समर्पिला तारे स्वरूपे रस्ताने अंतरंग सेवा करे स्वरूपे रसने. परत महाप्रभूंनी त्यांना सर्व दामोदर गोस्वामींकडे पाठवलं आणि त्यानंतर त्यांनी त्यांची सेवा चालू केली. तर अंतरंग सेवा म्हणजे काय की जी आपली आध्यात्मिक शरीरातील सेवा जी आहे. स्वरूप दामोदर गोस्वामी कोण आहे? ललित देवी. आणि रघुनाथ दास गोस्वामी कोण आहे? त्यांचे असिस्टंट, त्यांचे सेवक. तर रासलीलेमध्ये जे 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 राधाकृष्ण नंतर अष्टसखी, त्यांच्या मंदिरीज ठीक आहे, सखीज मंदिर जे काय, तर सेम ग्रुप कुठे आलेला आहे? महाप्रभूंसोबत आलेला आहे. सगळे महाप्रभूंच्या पार्षद. तर गौर गणेश दीपिका जी आहे त्यात सगळ्या महाप्रभूंच्या जे पार्षद आहेत त्यांचे कृष्णलीलेमध्ये काय त्यांचे रूप आहे ते दिलेले आहे. हेन काले आईला सब गौडेर भक्तगण पूर्ववत प्रभू सभाय करीला मिलन. तोपर्यंत काय झालं? ही जी शिवानंद सेन पार्टी जी आहे ती आरामात आलेली, ती पोचली. म्हणजे हे किती फास्ट आले विचार करा. रघुनाथ दास गोस्वामी न थांबता चालत आले आणि हे आधी गेले होते समोर, तरी हे नंतर आले. महाप्रभूने त्यांना सगळ्यांची भेट घालून दिली. सभालय्या कैला प्रभू गुंडीच्या मारजन सभालय्या कैला प्रभू वन्य भोजन. सगळ्यांसमवेत गुंडीच्या मार्जन झालं आणि तिथे गार्डनमध्ये पिकनिक पण झाली, फेस्ट. रथयात्राय सभालय्या करीला नर्तन देखी रघुनाथेर चमत्कार हैला मन. तर महाप्रभू रथयात्रेदरम्यान जे काही लीला करतात त्या बघून रघुनाथ दास गोस्वामी आश्चर्यचकित झाले. पहिल्यांदाच बघितलं त्यांनी. रघुनाथ दास यबे सबारे मिलीला अद्वैत आचार्य तारे बहुकृपा कैला. तर सर्व बंगाल भक्त जे आलेले आहेत सगळे पण महाप्रभूंची कृपा प्राप्त झाली म्हणून रघुनाथ दास गोस्वामींना इवन अद्वैत आचार्य यांनी पण कृपा दिली. शिवानंद सेन तारे कहे ना विवरण तोमालाई ते तोमार पिता पाठाईला 10 जण. शिवानंद सेनने सांगितलं, अरे तुझ्या मागे 10 जण आले होते, मला भेटले, ते तुझ्या पित्याने पाठवलेले, तुला शोधतात आहे ते. तोमारे पाठाई ते पत्री पाठाईला मोरे झाकरा है ते तोमा ना पायी गेला घरे. आम्हाला झाकरा या गावात ते भेटले आणि पत्र दिलं तुझ्या वडिलांनी की याला परत पाठवा, पण तू नव्हता म्हणून ते परत गेले. 4 मास रही भक्तगण गौडे गेला शुनी रघुनाथेर पिता मनुष्य पाठाईला. तर चातुर्मास झाल्यानंतर जेव्हा सर्व बंगालचे भक्त परत घरी गेले तेव्हा रघुनाथ दास यांचे पिता जे आहेत यांनी काय केलं? आपल्या माणसांना शिवानंद सेनकडे पाठवलं. से मनुष्य शिवानंद सेने रे पुछिला
महाप्रभू स्थाने एक वैरागी देखील. तर तो व्यक्ती शिवानंद सेनला विचारतो की तुम्ही महाप्रभूंच्या जे स्थान आहे तिथे एखादा कोणी वैरागी बघितला का? गोवर्धनेर पुत्र ते हो नाम रघुनाथ, नीलाचल परिचय आछे तो बारसात. त्याचं नाव रघुनाथ दास आहे, जो गोवर्धन मुजुमदारचा मुलगा आहे. तू नीलाचलला त्यांना भेटला का? शिवानंद कहे ते हो हय प्रभु रस्ताने, परम विख्यात ते हो केव्हा नाही जाणे. शिवानंद से म्हणतात हो रघुनाथ दास हे महाप्रभूंसोबत आहेत आणि ते खूप फेमस आहेत झालेले आहेत. आणि कोण त्यांना जाणत नाही, सगळे जाणतात. स्वरूपेर स्थाने तारे, करिया छेन समर्पण, प्रभुर भक्त गणेर ते हो हय प्राण सम. की ते आता स्वरूप दामोदर गोस्वामींच्या अंडर आहेत आणि रघुनाथ दास हे सगळ्यांचे आता जीव की प्राण झालेले आहेत. रात्री दिन करे ते हो नाम संकीर्तन, क्षण मात्र नाही छाडे प्रभुर चरण. सतत ते महाप्रभूंच्या चरणी बसून हरिनाम घेत राहतात दिवस रात्र. घड्याळ किती वाजले? 8:15. आज इथे थांबूया आपण, लवकर संपवा. हरे कृष्णा.